900 श्लोकी नवनाथ भक्तिसार पारायण. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांगं रक्तवर्णपद्मनेत्र स्वास्यवदनं कण्ठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तू छाबी आणि होता दाता आणि दबिविता तुझ समर्था निष्ठये. जंगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनलाख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कडाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना अनाबीजी आपल्या मना कृपा समुद्रियामीना आश्रय दै जय सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नानान बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन आज्ञांतिम्र निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपयी. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हा सुगम दुर्गम दो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन युतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागी. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वराः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 श्री गणपती अथर्वशीर्ष. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः
स्थिरैरङ्गैस्तुष्टवंसस्तनुभिः वैषयमदेवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाध्रात्तात् सर्वतमां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्त्वजायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नवाः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्म त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतराः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यं रूपम् अनुस्वारश्छन्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नाथः सन्धानं संहिताः सन्धिः सैषा गणेशविद्या गणकुरुषीः निचृतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नमः। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैरबिभ्राणं मूषकध्वजं रक्तमलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं दैवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय यैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ॐ भद्रं कर्णैभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवांसस्तनुभिः वैषयमदेवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ गोरक्षजालन्धरचरडाष्टाडभङ्ग काणिफमच्छिन्द्रराध्या चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूरो नवनाथसिद्धाः। 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 ॐ नमो शाबरीशक्ति मम अरिष्टनिवारय करुणा वैश्विक महामारी उच्चाटन कार्य सिद्धं कुरु कुरु स्वाहा। नवनाथ भक्तिसार प्रारंभ
अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. ओम नमो जी हिरंबमूर्ति वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कला संपत्ती भक्त संकट वारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धाम तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्षपदा ते बिरवुनी काज साधका ते विराजवी. नवनारायण म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजय. यापरी अंतरिक्ष नारायण धाम तो जालिंदर मिरविजय प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिभा. यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश. यावरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजय. नववाजो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार महिकारण दीक्षे प्रति मिरवावे. आगापूर्वी 88 सहस्रोषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी अपाक काही उरले असे. तरी प्राज्ञिक कवी नारायण त्याने मत्स्युदरी जन्म घेणे मच्छिंद्रायसे जगात नामाने मिरवावे महाराजा. जन्मेजय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. ते महीचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवातिरासी तेथे व्यापुनी जीवन दशेसी देहालागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. त्याची वेळी आणिकवर येतो सर्पिनी मवळी अकस्मात पडला प्राशले तिने समस्त भक्ष म्हणून जाणपा. तरी ते अविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परिमित्र रेत्र मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील महेंद्रजती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. तेथे हरी जो नारायण शीघ्र संचरणे दीक्षा कारण गोरक्षायसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे. ते कुशधरीचे निखळी रेत भागाची आहे बेली ती पिप्पलायन माऊली संचरावे तेणे तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जग विख्यात दीक्षे लागी विराजावा. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडले भरतरी आत ते कैलिके पाहुणी भविष्यात भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी दुर्मिल नारायण प्रसंगी संचारोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजय. यापरी हिमाद्रीच्या विपनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी तै सरस्वतीचे उद्देशय करुणी विधिवीर्यासी ढासळला. तैसा गजकर्ण सूती कारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकाणी भा मिरविजय. यापरी गोरक्षाची हतवटी पडता वळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय तै कर भाजने संचराया जीवदशा मिरवावी. तो एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रहमज द्यावाजी. तब तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची निमळे मात ऐसे पावनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले. ती ते तो मंत्र उपदेशिता मच्छी ते होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भितत्वता मच्छिंद्राने ऐकला. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खुनते माते बोलोनी दावी अप्रणे तुम. ऐशिव शिवती सपुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचौज मिरवेल. शिव म्हणे हे झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करविनमी. या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडूनी जळतटास मच्छी गेली जळोदरी. वरील शकले पडली मही खालील शकलात बाळविदेही जैसा अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला. अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छेंद्रायसे याते नाम जगा माझी मिरविकी. जाळा सबे मीन धाडी आतुल्या ओठी कर संपुटी बाहेर काढिता कामे जेठी महिमीना ते सोडितसे.
मच्छिंद्र एक एक मत्स्य वेचोनी प्रवाहा मिळवी जीवना लागुनी ते कामिकता ते दृष्टीने पाहुनी परमचित्ती क्षोभला लक्ष्मणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढिता मिण बहुश्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसो कैसा भिकारी खासील काय उदरांतरी भीक मागो जाशील या परी उत्तर दिशा बदिरिकाश्रम पाहता झाला योग द्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला शिवदत्त चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी अस्तित्वाच्या उरल्यापै उभा राहुनी समोर दृष्टी दत्त म्हणे महाराजा तपोजेठी कवन कामना उदेली पोटी ते वरद वरा ते मिरवावे येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे बदता झाला अतितू पदावरी लोटला मग वरद हस्ते स्पर्शोणी मौळी कर्णियोपित मंत्रावळी त्याने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्याते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका जारण मारण उच्चाटन शापादपि निवारण शरादपि अस्त्रादि निबर्हण मंत्रशक्ती त्यावरत्या पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडरूपी जोगी दर्शन कान फाडी मिरवले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊन भूषण ऐसे परिकरोणी प्रमाण अत्रिनंदन पै गेला मच्छिंद्रनाथ अंबेपास अनुष्ठान करिता झाला सप्तदीन वेदबीजांचे अभिसिंचन अंबे लागी करीतसे उपरी बोले चंडिका भवानी पूर्णतापावशी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरुणी मार्तंड पर्वती पैनेला अष्टसिद्धीं समवेत 52 वीर सकळ दैवत नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त करुणीया बैसले तेथुने पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिभाष तेथे श्वेतकुंड्य सती तोय भरीत महाराजा तया कुंडात सजीव वेल दृष्टिगोचर भाव होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजय मग 12 नामी करुणी सिंचनी तरुण न्हाणावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होनी वरदान तू ते देतील वा ऐसा षण्मास एरझारा करुण देवतांसी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मण बंगाल देशी चालता झाला चंद्रगिरी सर्वोपदयाळ ब्राह्मण स्नान संध्या माजी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे मच्छिंद्र म्हणे भस्म आहे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल मग ती सवेची नितंबिनी जावणी बैसे सेजार सजनी तेथे 7-5 वज्रवासनी येऊनी त्या स्थानी बैसल्या आगे ऐसी सोंगे महिवरती किती एकठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती मग जग भोंदिती जननीये उकरडा माझी भस्मची मोठी सांडिती झाली तै गोरटी तया माझी हरिजेठी संचार करी महाराज येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शनी वरुणी वर्षाव पर्जन्य करीत मारुतीकडे दरडी उकरीत ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले यावरी बोले वायुसूत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुनी एक कळीस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्त्रांशी माते लादली महापरदेशी ते तुझ दावितो या समयासी तया पासावते प्राप्त झाली उड्डाण करुणी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्या ते 7 पर्वता उचलण्या फेकिले नभमंडळी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन तै मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलणी बाहुमस्तकी अर्पुण फेकावत मच्छिंद्रनाथाने जे दृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्ष मंत्र म्हणूनी सबळ झुगारुणी पाणी वायुनंदन सिंचिला म्हणती सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मजमस्तिकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल मारुती म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्हा सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला सीतामाई म्हणे मम कामना तू आचरावे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे परी अंत साक्षर गोकुळ टिळक म्हणे वाया नमानी दुःख स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळीक कांता सती तुझ्याची मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती आजपासून असे मारुती तयाच्या भुभुक्कारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारिले शैल देशाप्रती
यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली. कामरथी मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर. ऐसा जाणून मनी विचार परमचित्ती क्षोभली. करी तपस्या 12 वर्ष सकळ आटिले शरीर मांस. मग ती पाहुनी अति क्रूश प्रसन्न झालो मी ती वदता कामना विचार. मग मी बोलिलो तिये लागुनी की ऊर्ध्वरेता जन्मावनी दृढ कासोटी विराजिलो. त्वरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा मच्छिंद नगरी विराजवू ओजा. तै चित्त दैवरती काजा काम भक्ती तुष्टेल. मच्छिंद्र म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यत समूळ वृक्षा आचवले जाईल. ऐसा कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारी योग द्रुमण. ही अनादि रहाटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. तवतात जो उपरीचर वसू तो तव उदरी येईल वसू. कीर्तिते महिप्रकाशु महाप्रचंड मिरवेल. हिंगळाज कारणी ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती. तेथे जाऊन द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले. ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड. त्यांनी नाथपंत पाहुनी वितंड चित्तात कामना उदैली. धन्याय अष्टभैरव मांडिते झाली युद्धपर्व. कोणी त्रुषळ परशु गांडीव टणत्कारिले ते समयी. गदा दारुका यंत्रचाट भाले गुप्ती कुठार बोथट. ऐसी शस्त्रे तीव्र अचाट करी कबळोनी उठावले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी उपिला हस्त. जय जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म करी कबळोनी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड. तेथे विकल झाले अष्टधेंड चलनवलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रकट होता दणाना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रळयनादंबा ऐकता परिचारिका धाडितसे. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीतही मार. परी तो सुबट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. यावरी एक क्षणी चामुंडा भार. त्यांचा कैसा झाला विचार. भुलिक मोहनास्त्र कामश्री योजिले. ते अस्त्र चपळ सबळवंत वसने आसडुनी त्वरित. न्यून्या गगनपंथे अंबराते मिरविली. मायास्त्रे करुणी अपार पुरुष सरभूषणी महादक्ष. निर्मुनियानाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे. ऐसे करुणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जल्पले होटी. तेने करुणी सर्व गुरटी देहाप्रती पातल्या. तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवट स्थान. कंठीवरलासी प्राण रुधिरवणी सांडतसे. आणिक पाहिले नेत्र श्वेती. मग पळून गेल्या जेथे भगवती. अंबिका पाहुणी नग्न समजती आश्चर्यचित्ती करीतसे. मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित बहुप्रेमाने हृदयी धरित. तेणे पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला. मग अंबा प्रसन्न होऊन अस्त्र दिली त्या ते दोन. स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न प्रसादा ते निवेदिले. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसुत भाविक चतुर. प्रथमोध्याय गोडः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथमोध्याय समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. 12 मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशहिनी पहुडला. तव काननी दिवट्या अपार. इकडनी जाती तिकडून येती. ते पावणीनाथ जती म्हणे भूतावळे उदयले. स्पर्शास्त्र करिता भूतगणी होता स्पर्श कुरुमेदिनी. मग पद धरी आवळूनी सुटका नाही पदाते. राया बेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतासी विघ्न जोगी एक आहे की. ऐसा एकोणी पिशाचराव परमक्षोभला विकृती भाव. म्हणजे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कबळी विभूती पात. आराधुनी मंत्र शक्ती ते लखलखित पै केले. परिवज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टले रेषा रंगण. आणि मस्तकी वज्रासन वज्र शक्ती मिरवितसे. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तेणे करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एकथाटी. जैसे पूर्वी भूता ते रहाटी तैसे झाले सर्वास. परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळी मिरविती. यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण मरु मालिमल मुचकुंद त्रिपुर. मग 7 जणे दानवास्त्र भेटता केले त्या जर्जर. मग सप्तदानव अदृश्यवर होते झाले एकसरे. येरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळाप्रती. तो संदान पाहुणे हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे. येरीकडे मच्छिंद्रनाथ वाता कृष्ण विद्या जल्पत. तो सावरोणी वेताळ मूर्छित पुनर्पियाला त्वरेने. सिद्ध प्रयोग होता निधी संचारयता अष्टदेहाप्रती. तेणे करुणी वातगती आकर्षण होतसे.
जव जव आकर्षणवात होत तव हस्तपादांचे चलन राहत परमक्लेशु चंबळत मूर्छा शक्ती मिरवावया तन्याय सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राणहुती योजू नको महाराजा यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागुनी कोणीतरी घोकिलिया ऐसा ऐकुनिया भूते अवश्य म्हणती जोडणी हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणिक वर मज द्यावा ऐसे ऐकुनी मच्छिंद्रभुक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निशिती आम्ही न करू सहसाही अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले या परिवारा मल्हार कुर्णी तीर्थ कुमार दैवत कुर्णी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊनिया राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे तयाच दर्शना लभला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला देवी प्रती कुर्णी नमन म्हणे माय ओ आश्चर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी शोभ चढला अंतःकरणी शिवस्त्र्यास्त्रा लागुनी पूर्णाश्रम झाला असे मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवलीस शिवकार्यासी ते मददावी अहर्निशी परीक्षा घेईन मी तुझी ऐसैकता भद्रकाळी देती झाली सिंहारोळी प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरे प्रेरित तया साह्य धूम्रास्त्र महांत देवी मिरवतसे प्रीती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरिले तिने पायी आपटिती झाली शैलाद्रिमही उत्तर दिशे कारणे असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धूम्रास्त्र ते गिळिले ते पाहुनी मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपतसे तेने देवी विकळ झाली गगनाहुनी आदळली तेने घायाती व्यापिली केविल दिसे मूर्छेने शिव म्हणे बा अस्तु आता सावध करी काळिका दैवता नाथ मने वरधास्ता मम मौळी स्पर्शावा अवश्य म्हणून उमारमण काळिका त्वकई ओपिन परिया समय जीवित्वदान काळिके ते स्वीकारी मग चरणी माथा ठेवूनी भस्म चिमुटी घेऊनी वातास्त्र मंत्र आकर्षण जपोनी बोलतसे वैखरी शिव म्हणे कालिके बहुदिवस मम करी विराजलीस आता येऊनी मच्छिंद्रास जगोपकारी बैसावे म्हणे कालिका ऐकवचन साबरी विद्या कवित्व रत्न जेथे येईल माझे नाम तेथे साह्य मी असे यापरी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तर पंथे गमन करीत तो समुद्र तीरी हरिहरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला मच्छिंद्राला हरिहरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करून पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली मच्छिंद्र करून येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोनी वीरभद्र म्हणे काय पाखंड भरतची उगले वाढूनी बंड जगा माझी मिरविता काळे तोंड योग्यायोग्य दिसेना ऐसैकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका खोटी वल्गना करीसी अपार यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तक्षणिते पाहून मच्छिंद्रनाथ माया प्रळी रे अस्त्र तेने काळ बक्षुनी पवित्र पंचतत्वे कवळीतसे ते पाहुनी सकळ देव करीते झाले मच्छिंद्रस्तव तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिकस्त्र प्रेरितसे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवनी केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलावणे वीरभद्र करी एक ओपिती असो सर्व देवी वरदपाणी एक एकांनी ओपिला यावरी मच्छिंद्र कर जोडून विन्वितसे सकळी काळ म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेधिली की जीवासी मणिकर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटतसे ऐसे ऐकुनी वचन उक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वये विमानी वाहुनी श्रीपती घेऊनिया चालिला असो पुढे सप्तवर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ सकळांचा गौरव घेऊन या तिथं पुसूनिया निघत असे भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकाड देशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवण पाहिले मग सरस्वती सरिता पात्री जिवंतपट जागा तया क्षेत्री पाहुनी वाटिका पवित्र क्षेत्री वरुण मंत्र जलपतसे आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताचे प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जलपतसे अग्निमंत्र उच्चार होता प्रभाई लागला हुताशण तत्वता तेने करुणी हुताशण तप्तता पावती झाली ते समयी भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक रामे न्हाणिले शितोदके
तुवा नाणिले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिधलित्वा ऐसो ऐसी संवाद उक्ती झाल्यांती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नाथ पुसोनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारका तीर्थ करुण अयोध्येसी पातला त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतिया करी कथा परियेसी स्नान करुण शर्युतिरासी रामदर्शना जातसे तो पाशुपतरावतया ग्रामी रामवंशाते पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे त्यात श्री रामदर्शना कारण जाता झाला योगद्रुम परीते द्वारपाळ परम नाथाला गिहाती लोटिती मणियोधनी मच्छिंद्रनाथ भस्मचिमुटी कबळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला राव उठूक पाहे क्षणी परी सुदृढयुक्तन होती मेदिनी भाळ पदादी उभयपणी मयुक्त झाली ती मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी शोधुनी काढी मच्छिंद्रमुनी म्हणे मग म्हणे महाराजा औदार्यप्रणी कृपादान ओपावे राय भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाटदसे येरू म्हणे जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा सवितराज उठवूनी भ्रमिष्ठपण सुपंथ सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहुन वाताकर्षण तैवेळी जल्पत उभा राहुनी राजांगणी धुमरास्त्र मंत्र जल्पे वाणी भस्मचमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरितसे वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग वाजीचे आणि सारथ्याचे तैबळ स्वाच्छोच्छवास राहिले जो प्रत्यक्ष चंडी किरण तोही दाटला श्वासे करुण वायुचक्री गेले आटून रथोलथोनी पडियेला आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमानी आणि होणी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले म्हणे बारी योगद्रुमा जो जो काय वेदला कामा तो तू पावशील कल्पद्रुमा परिसाबध करी अर्काते मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दाविन रामकाया तेव्हाची समाधान करी राया मम चित्तात ओसंगी ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कोदंड पाणी दशरथतनय महाराज पाशुपतराव भाविकपूर्ण तोही बंदी श्री रामचरण रामता ते हृदय धुरण धन्यमंश म्हणतसे मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझं बोलवीतसे गभस्ती मग चंद्रास्त जल्पुनी उक्ती दर्शन जात मच्छिंद्र ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणेवा सरमणी मंत्रप्रयोगी स्वययोनी कार्य करीन जगाचे असो आता ऐकूनी मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अन्य तीर्थे कृणी बंगाल देश चंद्रगिरीस तो पातला गावात करिता भिक्षाटन तर सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मच्छिंद्र म्हणे सरस्वतीसी म्या वर्ध भस्माची दिली चिमुट भस्मनो हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपी दर्शवी म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिधला परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडिले तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान तेथे जाऊनी सुमधुम नाथाप्रती सांगतसे या गोवर गिरीत नरदेह जन्म मिरवला से तू ते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुधाळपणी मध वाटे येरेकडे गोरक्षनाथे योनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे मग चंद्रागिरीस्थान सोडुनी करीते जगन्नाथी गमन तो मार्गे जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षासी भिक्षा मागुनी ये वेळी क्षुधा माझी हरकी तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीचे लावण्य खाणी सर्वगुणी संपन्न ऐस्या परी षडरसान्न घवघवित्र पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने मग ते घेऊन आपुले पासी भोजन करी योगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता बक्षी आवडीने येरू म्हणे गोरक्ष नंदना कामना वेधिली माझी मना आणि वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो ऐसे ऐकुनी तत्काळिक उठता झाला तपोनायक विप्रगृही येऊनी देख मारी हाक गोरक्षतो येरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परी वडे अन्नावरती पाहिजेती डोळा काढूनी देईका येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन तरी चक्षु आता देई न जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलून केली कौतुक तात्काळ अंगोळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबुळाते चक्षुशी आडवूनी पदर जाऊन उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रोत्र इच्छा पूर्ण कराजी येरू म्हणे बाण घडे ऐसे आधी पाहून तब मुखास नंतर सारू भोजनास
दुःख तुझे हरुनिया, मग चक्षुद्वारा हुनी वसन, हस्ते काळी मच्छिंद्र नंदन, तो रुधिर प्रभाव अति दारुण, चक्षुद्वारा येतसे मग तो प्रताप योग द्रुम, मंत्र संजीवनी आराधनी नेम, सविता तेज बुबळ धामी, मंत्र प्रयोगी स्थापिले, कवित्व विद्या साबरी सबळ, तीही विद्यार्पिली सकळ, एकमास करुणी वस्तीस्थळ, विद्येचा अभ्यास केला पै, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसुत भाविक चतुर, द्वितीयोध्याय गोडः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्ती द्वितीयोध्यायः समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ऐशा एकमेळे करुण गोरक्ष झाला सनातन, हे पंच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाथे. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोकिता सदविद्येसी, मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो. मुले म्हणती गोरक्षाप्रती, साह्य देई शकट सारथी, आम्हा साधना कर्दमनीती तरी तू करुणी देई का. मग हाती घेऊनी कर्दम गोळा, रचिता झाला उत्तम पुतळा, परी परी रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा. तेणे करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ, करभंजन ते संदित प्रेरक झाला जीवितवा. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ, मुले दाविता सगट जात, तो बाळ टाहा रोडत ओरडत, महिलागी उकिरडा, बालार्क किरणी तेज लकाकत, मोही टाहा टाहा वदत. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करभंजन ओळखिला, जन म्हणती बाळाचे कष्ट, पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ, तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रवाणी, पुत्राचारा हे संरक्षणी, मग मधुविप्रा बोलावणी कांते सहित आणिले. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझी सहज गे मिरवला, परियाती ग्रहणी नामयाला गहनी ऐसे देई का. स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी, स्तुती ऐकुनी प्रेमी उगमी प्रकट झाला महादेव. म्हणे आता माझे आश्रमी, तपा बैसवी योगद्रुमी, मग तपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेला. मग उत्तम वेळा उत्तम दिवस, ग्रहबळ जाणुनी नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास, पाहुणे गोरक्ष तपा बैसविला. सकळ तीर्थे महीची करुण, शेवटी सेतुबंदी जाऊन, रामेश्वराचे चरणबंधून मच्छिंद्र स्नाना गेला अब्धीसी. तो श्वेत बंधी वायुसूत, जमणी नमी मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात, आल्हादला चित्ती भोवतो. अपूर्वी मजला देऊनी वचन, तुवा केले आहे गमन, परिस्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. ऐसे ऐकुनी हनुमंत बाणी, अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी, मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निगते झाले उभयता. दृष्टी पाहताच अंजनी सुत, स्त्रियासे आनंद झाला बहुत, बोला आणि त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले. पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन. एकीकडे मच्छिंद्रनंदन सुखा माझी हे लावे, तो समय चित्त सुखमेळी ऋतू पावली राजबाळी. ते कामरतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा. त्या ते भरता 12 दिवस, उत्तमापरी केले बारसे, नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणून. यावरी आता कथन दुसरे कथन, हस्तिनापुरी कुरुनंदन, जन्मेजयाच्या वंशाकर्ण बृहद्रवा जन्मला. तो बृहद्रवा राजा थोर, राज्यपदी हस्तिनापुर, मिळवणी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. पूर्ण होताची यज्ञ आहुती, शेषप्रसाद मिरवणी निवृत्ती, मग यज्ञकुंडी विप्राहुती, रक्षा काढी बृहद्रवा. विप्राहा ते सलील बाळ ते जाते, रक्षा स्पर्शता लागे हाते, दृष्टी पाहता बाळा ते मंजुळ वन रुदन करी. यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी, प्रसन्न झाला तेने काळी, ज्वाळा तुदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले. या उपरी कोणे एके दिवशी, राम विचार करी मानसी, गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया. येरी म्हणे पाडसा ऐके, तुझ स्त्री करावया जनके, पुरोहिता आणि मंत्री देखे पाठविले आहेत बाळा. ऐसे सुलोचना त्या ते बदता, तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता, बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतसे. मग ते म्हणती मूर्खा ऐक, बायकू म्हणता संसार नीक, विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवितसे. तरीही पूर्ण अधर्म राशी, कदान वर्तू कार्यासी, मग सांडुनी ग्रामधामदारासी, काननांतरी निघाला. तया माझी झाले विपरीत, विपणी वणवा लागला बहुत, पुढे ते कानन अग्निजाळीत तयापासी पातला. येरू म्हणे जननी जनक, कैसे होतील हर एक, मग तो मुळी हुनी कथा पावक, तया लागी सांगतसे. असो महाराजा द्विमूर्धनी, सकळ जन्माची कथा सांगुनी, उपरी बोले कामनामनी, कोणती बाळा ती सांग. परी आता ऐकताता, मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता,
तीही भुवनान माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. मग त्वरे ते द्विमूर्धनी जालिंदरासी स्कंदी बाहुनी अनुसयानंदन स्थानी त्वरे जाऊनी पोहोचला. मग तो सुपात्र अत्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळा ते सांगून विकल्पाते नुर्वितसे. ऐसा 12 वर्षात सकळा स्त्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिला. या परता अत्रिसूत म्हणे महाराजा ऐकमात दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी. महाराजा जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ दैवत प्रसन्न ते ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. पावून सकळ सिद्धींसी पाहता झाली का झाला बद्रिकावन. तेथे 12 वर्ष नेमकृण तपा लागी पैसला. तव ते अचाट तप पाहुण दैवते तुकवी ती झाली मान. तपशांती करुणी साचार स्थानी गेली आपल्याला. विधी कामबळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा तेदवा. निजला गज कर्णरंध्रात येऊनी पडले बिंदुरेत. त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला. हाक मारुणी बोले जालिंदर म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ. गजकर्णी होनी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी. तरी आता झडकरी कर्ण सोडून ये बाहेरी. तो ते नाम या देहापरी कर्णकानी भासाजत असे. ऐकुणी आदिनाथ वचन जालिंदर तो तुकवी मान. मग तेची घडी क्रियामंडन संकल्पात आव्हानी. मग वरदहस्ते स्पर्शोनी कर्णी ओपिली मंत्रावळी. तेने सगळा ज्ञान काजळी फिटवून गेली तत्काळ. षणमासादिनां माझारी दत्तकृपेची विद्या लहरी. साठवून कानिफांतरी केला भांडारी विद्येचा. मग स्तवनास्त्र जपोनी बोलविले सकळ दैवत. बद्धांजळी सर्वा जोडून बोलता झाला जालिंदर. म्हणे महाराजा कृपा मूर्ती कानिफा मिळविला सद्विद्येप्रती. तर योग देऊनी निगोती कार्यालागी वर्तावे. बरे म्हणाल का वाईट परी वर्ण ओपवा मी स्पष्ट. ऐसे म्हणून विमानी दैव बैसते झाले तक्षणी. मग करी कवळूनी भस्म चिमुटी वातास्त्र प्रेरिता झाला जेठी. तेने करुणी नभापोटी प्रेरक झाले वातास्त्र. सुरवर नानास्त्रे जपुनी उक्ती सरन सोडती नाथावरती. ते पावणे जालिंदर जती निवारण करी सर्वांचे. मग तयाचा घेऊनी प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे. मानले सर्वा चित्ती विमाने उतरली महिवरती. ते पाहुनी जालिंदर सोडता झाला कामिनी अस्त्र. कामिनी अस्त्रावरी पवित्र काम अस्त्र प्रेरिले. तव त्या कामिनी कंटकवनी भद्र तरु ते जाती वेधुनी. देवही तैसे तरु कवळुनी वृक्षाविरी वेंगुती. स्पर्शास्त्र प्रकट होता सकळ कामिनीसी झाली प्रेरकता. ते पाहुनी कामिनी तत्वता उड्या सोडिती महिते. मग स्त्रिया तळवटी काम करित्या झाल्या शेवटी. सकळा अंत्यचिर फेडुनी करपुटी नग्न शरीरी मिरवले. म्हणे कानिफा गुरुसी चोरून तुम्हा परिधानितो गुप्त वस्तन. तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते. मग कानिपाची नेत्रभक्ती पाहुनी तुष्टले देवचित्ती. मग प्रसन्न होनी वरदहस्ती वरा ओपिती कृपेने. मग सकळी देऊनी वरप्रदान कानिफा केला वरद्वान. ते ऐकुनी पावकनंदन विभक्तास्त्र सोडितसे. मग जालिंदर आणि कानिफनाथ पाहून जाऊनी पाहिला नागाश्वत्थ. पूर्णा होती हवन तेथ कुर्णितोषवी विराते. या परिपुन परतून पाहते झाले बद्रिकाश्रम. मग कानिपाथे तपा बैसून लोहकंटकी मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिफा बैसोनी पूर्ण तपासी. श्री जालिंदर तीर्थ स्नानासी जाता झाला पुसून. ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही. तर गौडबंगल देशाठाई हेलपट्टीनी पयाला. मग गली कुची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी. भिक्षा मागुनी क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीतसे. तव ती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवती. दिशान्याहाळी सदस्थिती जालिंदरात देखिले. तव ती खुण परिचारिका पाती झाली जालिंदर विवेका. तर मवळी भारा अधर देखा सवे सवे चालत असे. मग त्या उभय सहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती. मूर्धी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती. चित्त योजनी नाथा धाविता झाला तीव्र वार्ता. मैनावतीचे सबळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे. ऐकुणी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढबंधन. कैसे तुटे गै मग पिशाचवनम तुवा काय जाणितले. उद्भाव उदय दाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा. परी सेवा करिता क्षणमा सुगमा दीन लोटुनी गेले पै. या परी कोणी एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी. परी सेवा कराव्यासी पात्रे नित्य नेमाने. माईक सबळल करुणी भ्रमर रुंजी खाली तियेवर. न कळता येऊनी महिवर अंका खाली रिघाला. अंक फोडूनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार. ते जाऊनी पाहुनिया जालिंदर धैर्यबळ ओळखले. मंत्रोपदेश ओपिता कानी खुण व्यक्त धाविली संजीवनी. तेने खुणे पारायणी ब्रह्मव्यक्त झाली सै.
ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्यरूप झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतली से जननीतये म्हणे प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन देवी तू बाळा गोपीचंदन जगा माझे मिरविका द्वादश वृषय माते भोगू ते सकळ वैभवाते मग शरण रिगुणी त्याते योगा लागी कशी नकी माता म्हणे बाळा परियेसी पळ घडी भरवसा नाही देहासी तेथे संवत्सर म्हणता द्वादशी देखिले कोणी बाळका ऐसा बोध माता करिता लुमावंती गयाची कांता गुप्तवेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे येरी म्हणे जी एक कुडे मातेने देखिले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पाडे वश्य केला आहे की तुम्ही गेलिया तपा कारण दुरदेशी विदेशा कारण मग जालिंदरा प्रति आणून राज्यासनी ओपावा ऐसे ऐकून तियेची वार्ता उचंबळला क्रोधा नळाच्या माथा मग अनर्था नळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी जहालासे शीघ्र आणूनी कामठ्यासी गर्ती योजली कुपा सरसी नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटीला अश्वलिद न गणती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटुनी गर्तेवरती नाथ जती बुजविला असो गर्ते माझी यतीनाथ वज्रासनाते घालुनी खालते आकाशास्त्र पिरवणी भोवते स्वस्थ चित्ती बैसला बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्ष कानिफा जानवी तिरासी तपाचरिता द्वादश वर्षी उद्यापन उरकिले कानिफा निघाला उत्तर देशी महातपितो गोरक्ष शेखी उत्तरपूर्व मध्य कोणासी संचार करीत चालिला ऐसा बहुधा पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशाकरण हेळा पट्टणी पातला जालिंदर होता ज्याच्या ठाई तेथे सहज आला भिक्षे सपाही ते एकट एक सदन साई पाहुणी अलख म्हणत असे तो सवाल ऐकून जालंधरनाथ आदेश म्हणत मही आत ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाथा कोपा नळ पेटला तुम्ही हिंडता सहज महिसी मम सुत कानिफा भेटता तुम्हासी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येथीचा सकळीक एरीकडे कानिफनाथ गावोगावी भ्रमण करीत परिजा गावी जाय तेथे जगा लागी बोधित असे पूर्व देशे करिता गमन तो स्त्री राज्य दोष सघन तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहाती माघारा स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहात गजनंदन शृंग मुरडी पातला हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ येरी म्हणवती नाथ कानफाटी करणी स्वस्ती श्री भक्ती कथासार समंतो गोरक्षकाय किम्यागार सदा परिसुत भाविक चतुर तृतीयोध्याय गुडः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवन्तु श्री नवनाथ भक्तिसार तृतीयोध्याय समाप्त अध्याय चौथा श्री गणेशाय नमः त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी कानिपा पाहुनी हृदया भीतरी समाधान मिरवले मग नाना युक्ती रचुनी चित्ती स्वये करी मच्छिंद्र जती एक मास अतिप्रीती कानिफा राहविला त्या स्थानी असो लोटल्या एक मास मग पाचारुणे मच्छिंद्रास आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया कानिफा मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोग्राव भ्रमत असे तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरुवक्त विपिन तया विपिनी गजकर्णनंदन सहजस्थिती भेटला तेने पाहिले गोरक्षकासी गोरक्ष पाहिले कानिफासी दृष्टादृष्ट होता आदेशी एकमेका बोलिले तो दृष्टी समोर आम्रवन पक्वफळी देखिले सघन तेही पाडाचे पक्वपन शाखा वृक्षी विराजला विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्मकाननी तव ती पक्वफळे वृक्षावृणी पुढे आली सर्वत्र मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंगवनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली पुन्हा योजनी वृक्ष डहाळी पुढे मार्गा गमावे ऐसे ऐकता कानिफनाथ परमक्षोभला खचितार्थ जैसा पावक आज्य संचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा म्हणे मच्छिंद्र तुझा गुरु कर्म आचरती नरकपतन सकळ श्रीराष्ट्र वेष्टून भोगी भोगी पापांचा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचत असे मग घेऊनी भस्म चिमुटी मंत्रप्रयोग बोली होटी संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळा ते मिरविली ऐशी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफनाथ पाहून मनी शंकित पै झाला कानिफा म्हणे बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला
ठावला धला तुझपासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलास याती अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला या उपरी गोरक्ष चालिला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात हेळा पट्टन लक्षुनिया पंथ उच मुक्काम साधितसे तो वृत्तांत रायासी कळला कानिफाले गावाला मग परिवारासहित गोपीचंद बहिला सभे सामोरा जातसे हे महाराज योग संपत्ती कामना बेधली माझ्या चित्ती अनुग्रहित चोजन घेऊन निगुती सनातपणी मिरवावे जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफनाथ सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला मग रायासी म्हणे कानिफनाथ जालिंदर काढ्या कोणती रीत येरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी कणकरोप्य ताम्रवर्ण पितळ लोह धातू पूर्ण 5 पुतळे करुणी आण तुझ समान हे राया पुतळा ठेवून मध्यगरती मागे उभा राहिला नृपती लवकर घाली क्षिती आतुने पुसे महाराजा राय सांगताचे नाम निघाला होता गर्तीतून श्री जालिंदराचे शाप वचन कनक प्रतिमे झगटले तीव्र शाप वैश्वानर व्यापले कनक पुतळ्याचे शरीर क्षण लागता महिवर भस्म होनी पडियेले दुसरा रौप्य तिसरा लोहपुतळा तोही झाला शापे भस्म चौथा 5वा गती दुर्गम त्याची परी पावला परिगरते बाहेर येताची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्या ते कवळणी धरित मवळी हात ठेवितसे गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन बारे तुझे काय मनम इच्छितसे मज सांग तरी आता सरते पुरते आपल्या समान करामाते आळी भृंग न्यायमते कोरुणी मिरवे महिसी मग वर्धस्त स्पर्शोनी मवळी सकळ देहात कृपे न्याहाळी कर्णियोपनी मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरवला मग अवश्य म्हणून नृपनाथ संचार करी अंतपुरात अलक्ष निरंजन मुखे बदत माई भिक्षा ते म्हणतसे ते गुप्त पाहुनी मैनावती सिद्धार्थन घेऊनी हाती शीघ्र येऊनी पुत्राप्रती म्हणे भिक्षा घेनाथ राय गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्रिकेदारा लागी नमुनम तपा लागी तू बैसका लोहकंटिकी चरणांगुष्ठ देवणी तपाचे दाबी कष्ट द्वादश वरुषे नेम स्पष्ट एका अग्नी रक्षावा मग श्री जालंधर राजसदनी मुक्तचंदा विराजुनी राज्यासनी मंत्रिया ते पाचारुणी वस्त्रभूषणी आणविली या उपरी अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी ओपुन समाधानी मिरविले गोपीचंद मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीतसे असो ऐसे भूतदिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला असं कौल बंगालीचा नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदतसे ऐसा वृत्तांतराय ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखासी काळे लावून आमचे गावी का आला तरी आता पाचा ऋण अश्वछाळत ठेवा आणून तेथे तया ते घालुनी भोजन बोळवावे येथून येरेकडे अंतपुरात स्त्रिया निघोनी गवाक्षद्वारात निजदृष्टीने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती 30 घेऊनी शेजारासी पाहती गवाक्षद्वारासी परी बोलती कुअक्षरासी कुशळवाणी करुणिया तेणे करुणी विभळ झाली पश्चातापे परमतापली मग स्त्रीमंडळ सोडून वहिली सदना आली आपुल्या येता झाली जीवितवा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळुनी क्षणे उदर फोडती झाली बळाने मग सहज स्थिती सवे स्मशान वटी गेला राय प्रेतानिकट उभारा हे उभा राहुणी बोलतसे धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर पाहुदे गुरुचा चमत्कार प्रेतरक्षू आम्ही हे मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नभे सुरस गोपीचंद आल्याने ऐसा विचार करुणी चित्ती आपण चालीला कृपा मूर्ती प्रयाणास्त्र मंत्र विभूती चर्चुनिया निजभाळी मग कवळणी भस्मचे मुठी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची राहाटी प्रोक्षित से भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारित तये कारण हाके सरशी त्वरी उठून चरणी माठा ठेवितसे ऐकून तिलक चंदाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते कृणम पाक निष्पत्ती करिका आपले मुखीचा उच्चिष्ठ ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देवणी केले अमरपणास मैनावती परिसिंचिली ऐशा राहणी मार्गक्रमोणी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदारांना भावे नमुनी तपा लागी वैसला मग तै तपा चौचितार्थ उद्यापना देव समस्त पाचारुणी स्वर्गस्थ गौरविले
बसिले आदराणे सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास वेला तो नृपवर पुन्हा देवताणूंनी सत्वर वरा लागी ओपिले यावपरी ऐके जय श्रोती सिंहावलोकनी विश्रांती गोरक्ष काणिपाचे भुक्ती स्त्री राज्यात जात असे नाना तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो नर्तकी कटक देखिले तत्वता श्री राज्यात जाती त्या काही विचार करुणी चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने येरू म्हणे करुणी गायन तुम्हा स्वे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वादवीन कुशळपणी नेटका येरी ऐकुनी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा सीमेवरी चतुर्थास्त्र पेरेवृण चालता झाला गोरक्षत्वरेने सीमा उल्लंघिनी एक योजन स्त्री देशात मिसळला चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन कासावीच होत असे वायुनंदन अतितळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठवनेदी जाणूनी परमसंकटमात धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुणे अत्यंत परमचित्ती कळवळला अतिकन बाळू सीतापती सैर सप्रेम धरिला मारुती म्हणे तुझ्यासाठी बायाक्षती 3 वेळा आलो मी तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊनी बैसले म्हणे वत्सा ऐक वचन कामे वेदला वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून नेऊ नये स्वदेशी तरी तुके काम करुणी भिन्न मागाल तरी देईन पार प्राण परी या देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही ऐसे बोलता गौरनंदन मारुतीस क्रोधाला दारुण रामासी म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट आत्ताची परी तुका अनर्थ कास्यासाठी लघु कार्या ते आटाआटी तुझे या वचनाची वागवटी फेटून गेली महाराजा ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षा हृदय धरून रंगुनंदन चालिला असं तो स्वस्थाना केला अयोध्यानाथ येरीकडे अंजनी सूत शृंगमरडा जाऊनी त्वरित सानवेशे नटला असे गुप्त वेश राज सदन पाता झाला अंजनी नंदन एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन मंचकावरी पहुडली सावध करुणी तीते मने किलो तळे ऐकमात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासूनी सुटलो आहे अर्थ करुण परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की असो राजसभा सघन कलिंगा दृष्टीने पाहुन बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते ऐसे सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तव ती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरविली असो नाट्यधारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य तई कटी कवळणी मृदुंगाते कुशळबाजी पुरबंडा मृदुंग अक्षरे तैसी चर्या दाबी तसे गुरुवर्या चलो मच्छिंदर गोरख आया पुन्हा अक्षरे आच्छादी चलो मच्छिंदर गोरख आया जव जव अक्षरे ही ऐकुनिया तव तव दचकुनी गेली काया काळी माते तेव्हा येतसे येरी म्हणे ओ मैनाकिनी माते दिसतसे विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भया हे तयाचे ऐसा एकता किलो तळा मर्तु सजनोचा खुन गरळा हृदयी व्यापनी जाळू लागला मुख कोमा भीती पै झाली सलीलपणी चरणी माथा ठेवणी पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांगाता सकळ संशय सोडूनी मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामीन श्री मच्छिंद्राचा प्रियनंदन गोरक्षनामी मिरवितसे मग हस्त धरुणी किलो तळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्र देखिला डोळा पुरुष व्यक्त कामिनी एरीकडे हस्त खुणे संकेती पाहुणी म्हणे गोरक्षजती तुमचा उद्देश धोरणी चित्ती भेटी लागी पातला अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घालिती मिठी करी कवळणी हृदय पोटी प्रेमी सदगद अलिंगिला एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसुनी गोरक्षाते योगक्षेम पुसतसे बदिरिकाश्रमी तपोराहाटी तुतके सांगे गोरक्ष जेठी कंटिकाग्री पादांगोष्ठी 12 वर्षे संपादिली ऐसैकता वचन युक्ती पुन्हा धरितसे हृदयाप्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी परी न भावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा भोले वैभय वाटे तुझ विनबा मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले शैलराजने तिंबिनी मुख्य नायिका किरोतळा स्वामिनी मोहदर्शबी गोरक्षा लागुनी ससुता सहित आगळा ऐसा असोनी उपचार बरे न मानी गोरक्ष अंतरे चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचाराचा मग नित्य बैठकी बैसून एकांत स्थिती समाधान कृती वृत्ती ऐसी पाहून करी भाषण मच्छिंद्रा
ऐसे विज्ञापना युक्ती प्रयुक्ती करुनी तोषविला मच्छिंद्र येती. तब निवटनी विषय भ्रांती विरक्तता उदेली. यावपरी मच्छिंद्रनाथ किलो तळे ते सांगे वृत्तांत. म्हणे माते गोरक्षनाथ घेऊनी जाथो शुभानने. स्वस्ति श्री भक्तिकथासार समंत गोरक्षकावै किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर्थोध्याय गुणः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसा चतुर्थोध्यायः समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. चित्ती विचारी किलोतळा परम दक्षतेने या बाळा. उपरी दारा विषय घालून निघाला. यत्न करुणी अडकावू. गोरक्ष ऐसे बोले ऐकुनी. म्हणतसे ऐक मम जननी. म्या कांता दोन गुरुकृपेनी. वरिल्या हित जननीये वरिल्या आहेत तरी चांग. नित्य भोगितो करुणी योग. म्हणशील कवण नामी सांग. तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या. यावरी लोटल्या त्या दिवशी. आणि काय एके दिनी परदेशी. एक शैली उत्तम राशी. सेवेलागी पाठविली. मग नाना संवाद नाना स्तुती. धाविता ती श्रमली युवती. परी हा विरक्त कोणे अर्थी. आतळे नाती येते. ऐसे बोलुनी शैल्या युवती. किलो तळेसे समजाविती. ऐसे बोलता दिनव्यावृती. प्रतिपदा आली असे. मग पाक करुण्या ती निघुती. गुरुशिष्य बैसुनी एके पंक्ती. वाडिता बोलती झाली युवती. विचक्षण किलोतळा. मग बोलती झाली किलोतळा. तुम्ही संज्ञ न्यावे मीननाथा. येथे रक्षण किव ते बाळा. बभूक काय होईल की. तरी सांग हेची कारण. मिळनात सवे नेणे. मग अवश्य म्हणे मच्छिंद्र नंदन. भोजन करुणी उठले. मग किलो तळे ते करुणी नमन. स्कंदी वाहिला मच्छिंद्र नंदन. श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पय्याला. परी किलो तळेने गोरक्षकासी चोरून. कनक बेटानली भांडारातून. मच्छिंद्र नाथ करी अर्पण. भस्म झोळी तटा केली. मग श्री गुरुचा धरुणी हात. लगबगे चालिला गोरक्षनाथ. पावला पावली दुरावत. तो आरंबळे किलो तळा. ऐस्या दुःखाची सबळ कहाणी. उपरीक्षर बसूच्या पडली कानी. मग तो विमानी बैसोनी ते पाशी पातला. मग करे कुरवाळू नील किलो तळा. धरिता झाला हृदय कमळा. अश्रुडोळा पुसुनी ते वेळा. सदा माझी आणि तसे 12 वर्षे झाली या पूर्ण. तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन. मिणनाथादी तपोधन. गोरक्षदृष्टी पाहसील तू. मिणनाथ स्कंदी बाहुन. मार्गावरी करती गमन. तो शैल देश सीमा उल्लंघुन. गौडभंगाली पातले. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत. ग्राम मुक्काम सदित. जगन्नाथी पातले. तेथून निघुनी पुनः ग्रामी गमन करीत मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी तेथे राहिले. मच्छिंद्र म्हणे गोरक्षा मीननाथा. शौचास बैसवेला हे गल्लीत. तरी तू त्यात प्रक्षाळून त्वरित. घेऊन येई पाडसा. अवश्य म्हणून गोरक्षनाथ. तैसा चुठून सरिते जात. संचार करिता सरितेत. तो उत्तम खडक देखिला. काही विचारून चित्तात. पदी धरिला मीननाथ. खडकावरी आपटोनी त्वरित. गतप्राणपै केला. एक त्वचे रहित भाग. काही न ठिवी वरते अवंग. खडकी पवित्र करुणी चांग. त्वचा घेऊन चालला. बैसला परी गोरक्षाते. म्हणे बारे कोठे मिणनाथ. येरी म्हणे धुवनी त्याते. स्वच्छ आणिले महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणिले परी. कोठे ठेविला दिसे नेत्री. येरी म्हणे तान्हा प्रावरी. सुकू घातला महाराजा. म्हणे कोठे रे मिणनाथ. परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते. न्याळूनी पाहता देखत त्वचेते. मग धरणी अंग सांडितसे. ऐसे म्हणून आक्रंदत. ते पाहुनी गोरक्षनाथ. मनात म्हणे अद्यापि भ्रांत. गेली नाही श्री गुरुची. करी कवळुनी भस्मची मोठी. संजीवनी मंत्र जपे ओठी. त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी. मीननाथ उठला. मार्गी चालता त्रिवर्ग जाण. गोरक्ष करिता झाला बोलणी. हे महाराजा मच्छिंद्र नंदन. चित्त द्यावे मम बोला. तरी हे रुदन कराव्या कारण. काय होते बोला वचन. ऐसे मीननाथ सहस्रावधीने. संजीवनीने निर्माल. ऐसा ऐकोनी मच्छिंद्रनाथ. म्हणे तुवा मारिले किमर्थ. येरू म्हणे मोह भावार्थ. तो पहावया तुमचा. येरू म्हणे ऐक वत्सा ऐक. तू शिष्य माझा ससी एक. परी म्याही परीक्षेचे कौतुक. तुझे बाळा पाहिले असे. आता बारे तुझे वायसपण. समूळाजी झाले हरण. पयतो याचेनी कारण. हंस पुरुष मिरविशी. तो 12 लिंगातील लिंग समर्थ. अवंड्या आणि परळी वैजनाथ. तै करुणिया सभे गोदा तीर्थ. घेऊन या चालिले ते मार्गे चालता गोदा सव्य. तो वाल्मिक स्थान विपिनमय. गर्भगिरी पर्वत प्राय. येऊनिया तेथे पोचले. ऐशा परी कानना चाट. दर्शन नो हे महिपाठ. तेथे पाहुणी मच्छिंद्र सुभट. मनामादी दचकला. म्हणे वत्सा ऐकबा कैसे. उद्भट दिसे विपिन कर्कश. तरी काही भय अरण्यास. नांदते की तस्करी. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ. वृक्ष विचार करी मनात. म्हणे तस्कर भया ते गुरुते.
काय म्हणून उदयले. उदक पाहता संचळवंत गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ. म्हणे बा गोरक्षा संचरत येथ उदका हे नेटकळे. परी माझी झोळी कक्षित घालून पुढे काहीसे करी गमन. तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा. परी घालिता कक्षे झोळी वजन वस्त लागे हस्तकमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी भय यातची नांद तसे. पाहताची दृष्टी कनक बीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट. मग दाट लक्षणी तरुण अफाट झुगारी वेट त्या माझी. मग 2 घटिका स्वस्तिक शैम सेविते विश्राम उपरी. अवयव परिधानून मार्गक्रम म्हणता ती. तो मच्छिंद्र आपली घेऊनी झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी. तो कनकनसे पाषाण बळी झोळी माझी नांदतसे. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझ न देशी धन. तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनओळखीने बोलत वृद्धेने मृतेत चकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. सिद्धयोग मंत्र जपुनी मंत्रधार कनकवर्णी. सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध हाटकी मिरवला. एके बेळी उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी. तवती दारा मुख्यमंडनी मदनबाळी देखिली. देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी. वेदताची इंद्रियस्थानी येऊन रेत झगटले. भरतडी ठेविली अंगणात. तो आकाशातून रेत त्यात येऊन या अकस्मात भाग एक आदळला. तो द्वारकाधीशे आज्ञे करून भरतरीत संचला ध्रुमीनारायण. द्वित व्यक्त रेता कारण होताची वाढ ही लागला. भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले. तरी अफाट तृण दिसे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरिणी तयाठाई प्रसूत झाली बाळपई. मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस चहूकडे ठेवूनी चौपदास. मग वत्सालोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी. ऐसे करिता संगोपन वर्ष लोटली तया ते 2. मग हरिणांमध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची परिता वनचरांचे मेळी. विचरता सावज भाषा सकळी स्पष्ट होनी त्या मंडळी. त्या समान बोलतसे. ऐसा 5 वर्षेपर्यंत हरणी मागे तो हिंडत. तो मार्गी सह स्त्री पुरुष भाट. मग त्या वाटे ती येती. मग जयसिंग म्हणे आपले मनाते याते आपल्या नाबे वस्तीस. याची जननी भेटल्यास्त हस्तगत याते करून. ऐसी आपली दिवसेंदिवस परम उदेली लालन पालनास. तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवरुषे लोटली. तो 16 वर्षी भर्तरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त. जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला. मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्र घाते मुक्त केला प्राणाते. मग ते पाहुनी रेणुका सती प्रेत कवळुनी देहा निगुती. परमशोक देहाप्रती सांडती झाली ते दवा. मग ती उभयता स्त्री पुरुष भरतरीने काष्टे मिळूनी विशेष. अग्नी लावूनी उभयतास शोकडो ही बुडाला. तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक. त्यांनी पाहुणी त्याचा शोक परमचित्ती कळवळले. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुणी कर. मग सवे घेऊनी मुक्कामावर आणिला से भरतरी. ऐसे परी 5-7 दिन शोककरिता गेले लोटून. मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सदस्थिती वर्ततसे. यावरी व्यावसायिक धान्य भरून अति अमुप. उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा. पातले तरी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी. रचुनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. कोल्हाळ परी स्वभाषेत बोलते झाले जंबुक. समस्त व्यावसायिक हो या स्थितीत बैसू नका सावध व्हा. मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले ऐका. येत आहे ती तुम्हा बरुते. असती तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते. मग निवारण होनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. राही 1.5 प्रहर रात्र पुन्हा जम्मुक येऊन येथ. भोंगती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती. पुन्हा पुसती प्रश्न उत्ते सांगता झाला वरदायक. उत्तर दिशेहून पांथिक येतो शिववर्दी राक्षसास येतो. तयापाशी 4 रत्ने अस्ति तेजस्वी दीप्यमान. तरी त्यात येईल जो मारून पावेल मग सार्वभौमता. ऐसे भरतरी बोलता त्याते विक्रम नृप होता तेथे. ऐकताची शस्त्र हाताते कवळुनिया चालिला. तो विक्रम जाऊनी निकटी शस्त्रविद्यते विपुल जेठी. सामोरा होनी मौळी दृष्टी असिल तैसी प्रेरितसे. मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध. वस्त्रे भिजवनी उधरे शुद्ध भाळे टिळा रेखिला. येरीकडे प्रेत शरीरी चाच पुनी पाहे करी. तो 4 रत्ने मुष्टी माझारी तेजपुंज देखिली. विक्रम निघुनी अतित्वरा आला व्यावसायिका शिबिरा.
तव ते भरतरीस घालुनी घेरा सकळ बैसले बेष्टुनी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता येरी म्हणती कोल्हे भुंकता वर्णन केले या वाचे व्यावसायिक म्हणती त्या ते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहुनी प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहली मग जकाती पाहुनी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी अवतारासी महिलागी विराजला ऐसे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकरण तुमचे बोलणे मग भरतरी हात धरून स्वसदनासी पैनेला जम्मुक बोल भाष्यापासून मातेशी सांगितले सकळ कथन स्वकरी मिरविला लोभी करत्न तोही धीटपै केला आधीच माहिती सत्यवती त्यावरी पुत्राची ऐकुनी मुक्ती परममोहाते भरतरी जती गुंडाळवनी घेतला मोक्षपुऱ्या सती सप्तम तयातील ते अवंतिका ग्राम तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभविक्रम विराजे मग सुमती मंत्री पाचारुणी बोलता झाला शुभविक्रमवाणी म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवरती दिसतसे तरी प्राज्ञिक करावे ऐसे सभारंभी गजशुंडेस माळोपनी राज्यासनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वर सत्ते लोकात मिरवेल महीपती कन्यार्पणी उपरांती सर्व सुखा ओपावे वस्त्राभरणी कणक कोंदणी भूमी मिरवला कुंजर रत्नी दिव्यमाळा शुंडी ओपनी नगरा माझरी संचरला तो सर्वांमागुनी उतरता विक्रम गजयोनी दुर्गा निकट कुसमम माळा ग्रीवे लागून शुंडा दंडे ओपिली याउपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकला राज्य नभाळी मग राज्यपदी तय काळी बैसविला महाराजा मग उभय बंधू समाधानी राज्य करती अवंतिका स्थानी तो सुमती मंत्रिका एकेदिनी अर्थ एक सुचला ही आपली कन्या पिंगला देवराया भरतरीला मग विक्रमापासून सोहळा शोधली तिथी लग्नाची मित्रावरुणी रेतापासून वरांतरी वाढलो हरणीपासून भाट संगती व्यवसाय दी करुण सकळ कथन निरूपिले ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन परितोषिले अंत्रिकाचे मन सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला मग उभेता एकपणे सदा विचरती संतोष मने याउपरी भरतरीने लग्ने केली अमुप तो एके दिवशी पारधी लागुनी रावजा तसे घोर बिपिनी तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्रचंद्र दृष्टीने मोहपजोनी पोटी उतरता झाला मही तळबटी अनुसुयात्मजाची घेऊन भेटी वर्तमान निवेदिले या परी बोले अनुसुया सुत चिंता न करी भरतरीनाथ माझे प्रसादे जाण सत्य जगा माझी मिरवेल स्वस्ती श्री भक्ती कथासार समंतो गोरक्षकावैकी मी आगार सदा परिसुत भाविक चतुर पंचमोध्याय गुडः श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार पंचमोध्यायः ध्याय समाप्त अध्याय 6 श्री गणेशाय नमः तैरश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृषे करुण राव भरतरी मुर्ग्या सांडून उदक शोधू धावतसे परमदेखुनी गहिवरी जीवन धाव घेतसे नृपचिद्रत्न सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला तुवा स्पर्श किलिया पाणी सकळ तोय जाईल आटोनी निगुरुत्वाचा बेटाळ म्हणून तोय त्रासा पावेल ऐसे बोलता त्रिनंदन भरतरी करीतसे नमन करियात अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण ऐसैकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझसी तरी पूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा 12 वर्षेपर्यंत प्रपंचाचरू द्यावा माते उपरी योजनी पूर्ण योगाते केली या संकल्प मना समान की मौळे ठेवून वरद हस्त करणी बीजमंत्र अर्पित आपला करुणी शरणागत नाम आपले सांगतसे मग चमुसहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुणी समस्त दर्शन करुणी चालिले मृगे नंतर त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान्न सेवन्यंतपुरात पिंगला गृही संचरता परी पिंगला वधे माते दिसता उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटतसे राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणांहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना परी माझे भावने ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की सहज कोणे एके दिवशी राव जातसे परधीसी मृग्या खेळता बिपिनासी आठव झाला कांतेचा धरियेला मृग हस्ते करुण त्याची ग्रीवा छिदून मुकुटास काढून भूषणे रुधिर वस्त्रे भिजविली म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करुण राव निमाला म्हणावे सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी अक्रोशे
मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत, अग्निकुंडी विधाने करून त्यात, सबळ अग्नी चैतविला, जय जय भरता म्हणून अग्निकुंडात, सांडती झाली स्वशरीराते, परी त्या पावकी होता स्थित, गुंडाळून गेली सर्वस्वी, राजसदनी स्त्रियांचा मेळ, शोक करीत अति तुंबळ, तो येरीकडे विपणी नृपाळ, मृग्या करून येतसे, भृत्य एकाला वनातुनी, तो दुष्टित बदवनी वाणी, नरस्वामींनी पिंगला दबडिली, परत्र देशी गेली से, ऐश्वर्या ऐकता वचन, परम घाबरले अंतकरण, मग सुखासनातून उडी टाकून, स्मशान वाटिका पातला, तो रावतैसाची चितेत बैसला, झाला दिवसरात, अन्नपाणी तजुनी समस्त, पिंगला पिंगला म्हणतसे, आठवणी नाना गुण, शोक करिया तू दारुण, मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागी समजावी, ऐस लुटली 12 वर्षे, सुचिष्मंत झाले शरीरकृश, ते पाहुण्याती क्लेश, मित्रावरुणी द्रवलासे, पुत्र मोहाचे अपार भरते, लोटले चित्त सरिते, मग मित्रावरुणी तुष्णी मनात, अत्रिजा निकटी पातला, माझा शिष्य जो मचिंद्रनाथ, तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमत करीत तीर्थ, येथे येईल महाराजा, तो परम आहे प्रज्ञावान, तयाशी तेथे पाठविन, तो नाना प्रयुक्ती करून, शुद्ध पंथा निलकी, असो गर्भाद्रित मचिंद्रनाथ, ठेवणी गोरक्ष कराव्या तीर्थ, महिलागी भ्रमत गिरनारा प्रतिपादला, सकल बदुनी वृत्तांत, या उपरी बोले अत्रिसूत, वत्सा कर्या लागले मात, त्या कार्याते संपादी, समुचे गोष्ट ऐकुनी कथन, मान तुकाबी गोरक्षनंदन, म्हणे महाराजा तव कृपेने, कार्य सत्य करीन हे, तो गोरक्ष येता स्मशाना निकट, दुरणी पाहे भरतरी नीट, तो सर्वांग दिसे अति कृशवट, अस्थिकृत प्राण देखिला, मग जाऊन अवंतिकेत, कुल्लाळ गृही संचार करीत, एक गाडगे अणुनी त्याते, बाटली नाम ठेविले, भरतरी जवळ येता, दृष्टी सम्मुख तत्वता, ठेचेचे निमित्त कुरणीनाथ, भूमी लागी पडतसे, तो बाटली देखली शतचूर्ण, मग उठता झाला आहा म्हणून, म्हणे माझी माय बहीण, बाटले कैसे फुटलीस तू, अरे विचिता सापिका कवडी, मडकी येईल पुन्हा आवडी, तयासाठी शोक परवडी, करसी काय हे मूर्खा, यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावधी जाण, प्राप्त करीन एक क्षण, पर्यायसी बाटली मिळेना, मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी, फेकिता झाला भस्म चिमुटी, तव ते कामनी अस्त्रपोटी, स्त्रिया कोटी उतरल्या, मग धावनी गोरक्ष चरणी, लोटू पाहे दंडवता बनी, परी गोरक्ष धरुणी पाणी, राया प्रती बोलतसे, तरी राया सद्गुरु भ्राता, सांग की कामना की उद्भवली चित्ता, राज्य वैभव संसार दुहिता, पिंगला भोगवी इच्छितसे, भरतरी म्हणे आचरण योगा, साधिन सकळ कलासी प्रयोगा, माझा स्वामी अनुसया कुशिगा, रत्नमाते दाविका, मग अवश्य म्हणे गोरक्ष सूत, करी अवश्य, अदृश्य पिंगला समस्त, मग धोरणे भरतरी नाथाचा हस्त, नगरा माझी आणिला, तो गोरक्ष पुसे भरतरी ते, की राज्य वैभव अत्यद्भुत, यात मानस जरी गुंडाळत, असेल तरी मद सांग, राज्य वैभव कनक कामिनी, वाटले माती वमनाभुनी, लक्ष लावुनी श्री गुरुचरणी, प्रचित घेऊनी वही वाटला, आदेश लक्ष निरंजन, शब्द गाजवी सवालपन, शिंगी सारंगे वाजवण, स्त्रियांचे सदनी फिरत सैम, या परी गोरक्ष भरतरीनाथ, पुसणे निघाले विक्रमाते, मग पदी पदी दुरावा होत, अर्धकोस पै गेले, मग भस्म चर्चिता भाळी, झडून गेली अशक्त काजळी, मग क्षणपाती लागता डोळे, गिरनार पर्वती पोचला, यावरी गोरक्ष 3 रात्री, राता झाला गिरनार पर्वती, मग पुसुनी श्रीदत्ताप्रती, मच्छिंद्राकडे चालिला, नाथ दीक्षा देऊनी भरतरीस, मौळी स्थापी वर्धस्तासी, चिरंजीव पद देऊनी त्यासी, अक्षय केला महाराजा, बदरिकाश्रमी बैसोनी प्रणतपासी, मग येऊनी गिरिनार पर्वतासी, राहते झाले सुखबस्तीसी, मच्छिंद्र मार्ग विलोकित, कौंडिन्यपुरी सजग्रामात, मच्छिंद्र गोरक्ष गेले भिक्षेते, तेथीचा राव शशांगर नाम, प्रज्ञावंत धार्मिक, स्नान करुनी शशांगर, कृष्णातटी बैसला स्थिर, स्नान संध्या सारुणी समग्र, अर्घ्यदानी प्रवर्तला, करी घेता कृष्णा जीवन, तो रेत दाटले अंजुळती येऊन, मानव देहाचा स्पर्श होऊन, रेती पुतळा रचियेला, पाहताचे राज हर्षयुक्त, म्हणे मज पावला उमाकांत, अयोनी संभव सूत, प्रताप दक्ष मज झाला, रायसी म्हणे मंदाकिनी, बाळकुणाचा नीला स्वामी, राव म्हणे अर्घ्य जीवनी, उदय पावला करपात्री, लवतांची कस्तन मुखासी, पान्हा आला स्थानासी, संस्कारोणी कृष्णागर नामासी, द्वादशावे दिनी स्थापिले, यावरी दिवसानुदिवस, कृष्णागर पावला 10 वर्षे, मग विवाह चिंता शशांगरास, स्नुषारूपी दाटली, रायसे भेटून सांगती मंत्रीगण, की कन्यारत्ने अप्रिमित, परी गुणरूप घटित, कोणी एक दिसेना, यापरी कोणी एक दिवशी, कृतांत भृत्य येऊनी महिषी, घेऊन गेले मंदाकिनीसी,
परत्र देशाकारणे व या उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी नवतरे घटित तरी आमुचे नामे घटितार्थ शोध शोधनी पाहावा मग पाचरुणी पुरोहितास सकळ कुमारींचे टिप्पणे पाहत तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला लग्न पत्रिका आणि दूत पाहुणी राब संतोषत मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा उरकिला तो कोण एके सुदिनासी राब गेला मृगयेसी कृष्णा गुरु धामासी बेदोनिया हा पाहतसे भुजावंती म्हणे पैल धामाप्रती बावडी उडवी वाताकृती त्या ते पाचरोणी उत्तम गती स्वधामा ते आणबेगे शयन सदनाचे धुरणीद्वार उभे राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचरी सुते केला नमस्कार परी वदे यावर ते पाहुण्या कृष्णागर मना माझी चाकाटाला परी निकट झालिया त्या वास येरे जाऊणी धरी हस्तास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे बिझवी का तो प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुणी बुद्धी वरसी चित्ता तरी ते या कृत्या कोणत राहता तू ते होईल पुढहारा ऐसे ऐकुणी कृष्णागर आसुंडनी चालीला आपला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वहिवाटला येरीकडे भुजावंती सुत ऐसे समजता चित्ती परमभयाचे व्याप्ती दासी लागी पाचारी ते सांगुनी सकळ वृत्तांत प्राणघातासी झाली होती उदित परिती सखी प्रज्ञावंत देत मसलत ती राय पुसतामध्ये प्रांजळवंत कृष्णागर तुमचा सूत कामुक होनी मम सदनात स्पर्शावया धावला आपण गेली या पारधीसी एकांत पाहुणी ममोद्देशी येथे येऊनी स्मरणेशी हस्त माझा धरियेला ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृपती परी क्रोध नभे क्षती बडवानालची पेटला म्हणे भृत्य होय याची पावली जाऊनी मम सुताची करा होळी अथवा बंधन करून हस्तबेली खंडोनिया टाकाव्या शस्त्र घेऊन या नग्न त्वरित एक एक घायाळ केले हस्त तैसेची झाले चरण व्यक्त भग्न होऊनी पडियेला त्यात सहज गमन वृक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आले चभाटे कारणे तो अपार मेळा देखिला तो सहज अंतरी दृष्टी करिता त्या समजरी तयाची माता आणि कृष्णागरासी भरता अवतार दक्ष आढळला असो गोरक्ष मच्छिंद्राते म्हणजे राजसदना जाऊ त्वरिते मागुनी घ्या चौरंगीते नाथपंथी मिरवावया ऐसे गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग उभयता राज सदनी प्रविष्ट झाले महाराजा राया तिष्ठता तब कोपाग्र तयाचे हस्तपाद केले भग्न तो जरी तुमचा अन्नही उत्तम आम्हा लागी ओपावा ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांकर नृपती घेऊन जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा चौरंगी सकंदी वाहून मार्गी क्रमित असे गौरनंदन मग ग्राम पाहुणी निघून बद्रिकाश्रमी पातले तव ते घवार परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट म्हणती चौरंगी निश्चय तुळबट येथे कसुनी पाहावा ऐसे म्हणून गोरक्ष पुस्ता झाला चौरंगीशी हे बाळा तू पूर्ण तपासी बसतोसी की आठाया ठेविले परी त्याच सांगती बारे ऊर्ध्व करिका दृष्टीप्रती शिळा सुटक दिसे क्षती पडेलवरती तुझा राया मग एक मंत्र सांगुनी कानी म्हणे करी याची सदा घोकनी येण्याची परी सर्व तपा लागुनी प्राप्त हो सिर पाडसा मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया सामरे आणून ठेवित म्हणे फळ भक्षुणी निश्चितई पूर्ण तप आचरी का ऐसे सांगुनी चौरंगीसी बाहेर निघे गोरक्ष शेखी शिळा आपले गृहद्वारासी बंधन केले दृष्टोत्तर मग तो देह काष्ठा समान बोल रहित चलन बलन हीन ऐसे पाहुणी बाळतान हे वारुळ वरी रची येले गोरक्ष आज्ञे करुण चौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरणारगिरी पोचले मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थगमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेकान विधिले गोरक्ष म्हणे निमित्ता कारणे आम्ही घेतला हे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा अत्रिसुत परम प्रीती स्नेहे करुण बळविता झाला उभया कारण एरी उभये करुण नमन पर्वताखाली उतरले तो प्रयाग गावी मूर्तिमंत अवदारेश राशी प्रतापादित्य त्रिविक्रमनामे नृपनाथ धर्मप्राज्ञी नंदससे चिंता व्यापली चित्ती तो रायासी भरली आयुष्य भरती तप्त शरीरी पाहुणी वृत्ती गमन करी परत्र ऐसे परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुणी मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळबलला हे गोरक्षामी याचे देहस्थित होतो राक्षाया तुझा हेत परिबा माझ्या शरीरास 12 वर्षे संभाळी संचरला मच्छिंद्र स्मशानमही उठून बैसला राजदेही ते पाहून या लोक सर्वही आनंद सरिते मिरवले येरीकडे शिवालयात सच्छिष्ट महाराज गोरक्षनाथ रक्षावाय गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी स्वस्ति श्री भक्ति कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर षष्ठोध्याय गोडः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु शुभम भवतु नमनाथ भक्तिसार षष्ठोध्याय समाप्त अध्याय 7 श्री गणेशाय नमः. तितक्यात आली पुजारणी
होती शैव गुरिविणी ते लागी पाचारुणी वृत्तांता ते निवेदी ऐसे बोलतात पप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी मग त्या शिवालयामध्ये निवनी गुप्त गुहारा दावितसे राज्यासनी मच्छिंद्र त्रिकाळाज्ञानी चाचरण घे प्रज्ञे लागुनी जेवी माहितगार पूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्ततसे ऐसे परी भई वाटता 3 मास लोटले पंथा या परी एके दिवशी बैसता गोरक्षक पुसेराया ते अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवू स्वशरीराते आपण जावे स्वस्थ चित्ते तीर्थाटनी गमावे एकदा रेवती दासी सहित शिवा प्रार्थित से वागुत्तरी माते मरण देऊनी साधी स्वासिनित्व माझे हे ऐसवदता वाक सुगरिणी गदगदा हा से शैवराणी ते रेवतीने पाहुनी तिये लागी पुसतसे एकांतलया गिरियावरी बोलती झाली शैवनारी म्हणे माये तू सुवासिनी स्वदेही काही नाहीस जाणपा ऐसै कुणी रेवती सती म्हणे दावी कामछिंद्र प्रेताप्रती येरी अवश्य म्हणून मुक्ती गुहेमध्ये नेतसै तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा अनेक एक गुप्त रहाटी 2 सबळ घेतले होते कामाठी त्वरे येऊनी शिवालया पाठी गुहाद्वार विदारिले असो ऐसिये तेजोराशी मग शस्त्र घेऊनी अस्ति मांसासी रतिरती छदुनिया तयासी बाहेर तई काढिले मग भाग टाकोनी काननात बिखरुणे दिधले पृथक तेथ तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकले गुहागृहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करुण एरी घडल्या कारण उमा जागृत झाली सै मग अंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी उमे यक्षिण बोलावून सकळ शरीरी वेची का अस्तित्वाच्या मांसासहित रतिरती भाग वेचूनी समस्त एकत्र करुणी कैलासात यक्षिणी हस्ती पाठवी मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले येरीकडे तीर्थ स्नाने गोरक्षनाथ मयी भ्रमता नाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊनिया पोहोचला तो गोदातटी भामानगर तयारण्यात गौरकुमर परम झाला क्षुधातुर जठरानले करुनिया तव तो कृषीवर माणिक नामी वय 10 वर्षे दह्यधर्मी माध्यान समय साधुनी भोजनाते बैसला गोरक्ष म्हणे तृषाक्रांत होनियालो अतिथ तरी सनिध अन्न असेल तू ते भिक्षाम ओपावी मग तो ढोनी त्याच वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मृत कृंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढहारा गोरक्ष म्हणे माते दिधले अन्न तेणे मम चित्त झाले प्रसन्न जय जय कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळसहिते येरू म्हणे उगला ऐस तुवा काय द्यावे आम्हास तरी काही न मागू सुरस पंथापुला क्रमिका विचार करुणी चित्ती म्हणे गोरक्षनाथ विपणपती जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा ऐसे वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषीकर्मी हा धर्म आता आपले धर्मी अर्कवधी रक्षणगा मन इच्छित असे घरी जावया तरी आपण जावे तया ठाया मग तेथेची उभा राहुनिया गाढ निद्रा करीतसे मग सहजस्थिती वायू लहर अकस्मात तसे मुखावर तितकेची प्राशन आहार पर अमल मन होतसे त्वचास्थी झाल्या एक उभा राहिला कष्टदायक एरीकडे तपबाळक बद्रिकाश्रमी पातला बद्री केदार नमुनी त्वरित पाहू चालीला चौरंगी नाथ तव गुहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीर कारण तो हस्तपाद लवे करुण तपोबले आले ते परमचित्ती कृपा वेष्ठुनी मौळे ठेविला वरद पाणी अनुग्रह चोज पुन्हा दावनी ब्रह्मसनातन केला असे मार्गे चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान स्नान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले तव ते मोकळे गुहागार आत नाही कलेवर मग नेत्री दाटुनी मोहाचा पुर शोक सिंधू उचंबळे तव ती पाहुनी शैव कामनी एकांत नेते राजपत्नी म्हणे मायो अंतकरणी चिंता सोडी सकळती आगे तुझ विरहित त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले गे रतिरती मांसी सकळ बिपिना माधारी गोरक्ष बलावणी चौरंगीते म्हणे बारक्षी शरीराते मी देहासी सांडुनी त्रिभुवनाते कलेवर शोधार्थ जातो की तो शिवगणी चामुंडा समुदायात अस्तित्वाच्या मांस देखे समस्त यावरी वीरभद्र सर्वगणात गरजुनिया सांगतसे म्हणे 12 वर्षांचा सरला नेम मच्छिंद्र शवाचे करारक्षण त्याचा शिष्य गौरनंदन कोणे रूप येईल की आदित्य म्हणे शिवगणाते गोरक्ष शिष्टाई साधन करू पातरो तुम्हा कर्ण मच्छिंद्र देहा कारणे येरू म्हणती असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्रास यापरी बोले राजस आवडेल तैसे करावे मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करती गमन भीमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्र अस्त्रादिकी उतरले परी परम कापोनी तपोबळ
तीव्रास्त्र योजले तत्काळ संजीवनी योजनी सबळ सकळ दानवा उठविले मग शिवे बोलावनी चामुंडेसी मच्छिंद्र शवात आणविले महिसी म्हणे बाग ही आणि राक्षसासी शांत दृष्टी दावी का तुष्ट होता गुरक्ष जती वाताकृष्ण जल्पयुक्ती भस्म चिमुटी रणकंदना प्रती फेकुनिया देतसे असो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गुरक्षे जलपुनी अग्निअस्त्र सकल केले भस्मतेणी गुरक्ष बोलता पंचानने तरी वीरभद्रा ते आता उठवीन परी अस्थि अनाव्या ओळखून येथे राक्षस अस्थि मिरविती मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणून ठेविल्या मग तो विद्यारणम केसरी भस्म चिमुटी कवळुनी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरला असे मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतांनी रक्षावा मग सकळ समुदाय एक करुण जाते झाले गोरक्ष नमुन एरीकडे राव त्रिविक्रम राज्य वैभवी गुंतला राव देखता गोरक्षासी प्रेमी मिठी घाली गिरिवेसी निकट बैसोनी त्यासी सर्ववृत्तांत विचारी मग पाहुणी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून राज्यपती स्वस्ते अभिषेक करवून धर्मनाथ स्थापिला यासै लोटला एक मास राव त्रिविक्रम आपले मंदिरी खास ध्येय सांडुनी शिवालयास तक्षणी पातला अस्थि मांस प्रयोजिता ध्येय संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोचले गोदातटी भामानगर कानन पोटी येऊनिया पोहोचले ग्राम नाम ऐकुनिकानी गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषधर्मी माणिकनामी कृषीचे अस्तित्वच्या झाली एक पोट झाले पृष्ठी स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे मग निकट येऊन वर्गजन बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोघना पूर्ण तप करिकारे म्हणे स्वामी कृपा करुण मत अनुग्रही गुरु होऊन ऐसे बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयासी मजरा गुरु करू पहासी तरी तुची का बेट्या होईना समजसी ऐसे म्हणून स्वकर्णासी तया मुखी लावितसे कर्ण लागता गुरक्षाननी सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी परमकृपे करणी फुंकुनी सनात केला क्षणार्धे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिली खास मग शीघ्र घेऊनी व्यासंगास तीर्थालागी जातसे मार्गी जात सद्विद्येसी सकळ तेव्हा पूर्णाभ्यासी आपल्या समान शस्त्र अस्त्रेसी अडभंग तो मिरवला असो ऐसे चारी जण 12 वर्षे तीर्थाटन कोरणी पुन प्रयागा कारण चारी सूर्य पातले माघमासी पुण्यतिथी द्वितीयेसी बीज म्हणती ते दिवशी गोरक्षजती अनुग्रह देत धर्मनाथा ते तैपासविनी सहज जगी मिरवतसे धर्मनाथाची बीज हे व्रत आचरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष पूर्वी 88 सहस्र ऋषी झाल्या हितविधिवीर्यासी त्याचे समय रेत महिसी रेवातिरी पडियेले रेवातिरी तेही रेवीत रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊन न्यावया उदक रेवातिरी पातला रेवातिरी बाळ रेवीत सापडले म्हणून त्याते रेवण नाम साजुकवंत सहन सारुक ठेवितसे 12 संवत्सर प्रपंच रहाटी कृषी कर्मविद्या पाठी पूर्ण झाला अवता जेठी पित्या मुनी आगळा महाराज अत्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन निमिले ठाई कुरणी स्नान गिरनार पर्वती जातसे तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमने देखत वृषभा आड रेवणनाथ दृष्टी नाही आतळला तो वृषभ मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतराला रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला भाळाखरी घालुनी हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीच्याची असे की एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रूपुनी किंचित दृष्टी ठेविले पुढाहारा देवी प्रत्यक्षनाथ रेवण भुलला सिद्धी प्रकरणे करुण सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिला नायके आरंभले परिदत्त वचन मंत्र प्रयोगे गायन महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई म्हणे सन्निध राही ना आता परी गुप्त वर्तेन जगा करिता तुम्हाना धरावीस दर्शन स्पृहता कार्य तुझे करणमी मग तो रेवण ब्रह्मसूत काय करीतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्र पात्र अपार धनम देवुनिया बोळवी
तो कोणे एके दिवशी मचिंद्रनाथ मही करीत नाना तीर्थ बुंधला ग्रामी अकस्मात मुक्कामा ते पातला पक्षीकुळा ते पाचारुण हरिता झाला इच्छा भोजन एका करी बैसवन तुष्ट करुणी बोळवी मग पाचारुणी बनचरासी त्यासे देत आहारासी आपले हस्ते व्याघ्र सिंहासी ग्रास देत महाराजा ऐसा ऐकून रेवण सिद्ध जाऊनी बैसले एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगनी प्रत्यक्ष करू सिद्धी दई हेरी म्हणे चातुर्य खाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्यातेच मुनी उगमी साध्य करुणी घेई का मग जयापाटी भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्त स्मरुणे ठेवूनी चित्त वाट पाहे भेटीची मनी दाटला भेटीचा योग त्याने अनुदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ठ दाही तसे अतिक्लेशी कंठी प्राण पाहुनी शर्मला अत्रिनंदन प्रेमे कवळीला सदैपणे माय जैसी बाळकाते परमाराधुनी कृपेने हाळी कर्ण्योपली मंत्रावळी तेने तदघटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा ओपिली वर देऊनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण सिद्धे तीर्थाटनासी आत्मजय पाठविला तीर्थहिंडिता अपार महिसी तो विट ग्राम मानदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो एके दिवशी रेवणनाथ भिक्षा करिता आला तेथ अलक्ष गाजूनी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवीत असे मग विप्राचा धरुणी हात संचार करित्याचे गृहात विप्रे नेवणी स्वसदनात महाराज बैसविला म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीसी सेवावे माझे सदन उदयिक प्रातः काळी उठून जाणे असेल तरी जावे तो प्रातः काळ समय झाला शैनीनाथ जागृत झाला तो मंदरुदनार्थ आकरणीला एकाएकी तयाने विप्रमणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसा ऐकून रेवणनाथ परमचित्ती क्षोभला स्वस्ती श्री भक्तिकथासार समंत गोरक्षक वैकिम्यागार सदा परिसुत भाविक चतुर सप्तमोध्याय गोडः श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊन यमपुरी 7 बाळे आणतो की सहज चालीला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुणी नेत्री आसनाहून उठला असे हेरी म्हणे यमपुरी नाथा मी सरस्वतीचे विप्राचे घरी असता तुवा येऊन तयाच्या सुता हरण कैसे ककेले कैसे रे यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करतो चाकरी मारणे तारणे आमच्या करी काही एक नसेजी नाथे ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजपुंज व्याणस्त्रमुखी स्तबोनी कैलासा ते पातला शिवगण पाहुणी योगमूर्ती हटकुनी उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराजा नाथ म्हणे विप्रतनय विसत्य चोरीला शिवाने तरी तयाची शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन स्पर्शास्त्र जपुनी होटी फेकिता झाला भस्मची मोठी तेने द्वारपाळ महिपाटी खिळोनिया राहिले ऐसे ऐकुनी शिवमाते कल्पांत भैरवा अज्ञापित म्हणे कोणाला येथ शिक्षा त्या ते करारे ते नाथे चपळपणी पाहुन पुन शस्त्र अस्त्रांचे संधान तीव्र कल्पुनी शतकोटी गण तयासी तेथे खेळिले ते ऐकुनी शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निगुती आव्हानुनी रोहिणीपती तिरुषळ हाती मिरविला जलपुनी अस्त्रवाताकर्षण फुंकणी देत भस्म जलपुन ते प्रविष्ट होता तीव्रपण शिवश्वास आकर्षिला मग ते परमतांतडी करुण विष्णुसई जाणविती खुण परमावस्थेसी ऐकुन कमलापती धाविन्नला म्हणे महाराजा बाळे सप्त आयती मदपाशी जीवदशा व्यक्त परितरी सप्तही जीव तुम्हा ते हस्तगती करतो मी व्यानास्त्रमुखी जपुन मही उतरला तपोघन शीघ्र विप्रगामी येऊन सरस्वती विप्रा सांगतसे म्हणे विप्रा पुत्र कलेवर कुटी मेणा समग्र ऐसा ऐकता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला सिद्ध पुतळे झालियावरी संजीवनी प्रयोगी वागुत्र त्याने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटुनी मग त्या सप्त शिष्या कारण सिद्ध केले विद्या ओपुन जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांतपै पूर्वी सरस्वतीचे उद्देशही करून ब्रह्मवीर्य गृहात पडले खचून सरपणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समयी मग ते उचलोनी आननपुटी साठविती झाली आपले पोटी परी साठविल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला म्हणे माय भो ऐक वचन तव तो भोग नवे दुर्बळवान तुझ उदरी नारायण अविर्होत्रे येतो गे तट वट तरुवर पाहुनी अस्तिक मुनी म्हणे मायो तक्षक नंदिनी या वटपोखरात संचरुणी प्राणापुला रक्षीपै असा वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत आविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्ते संचरला कोशधर्म ब्राह्मण पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्र तोडून हे मनी इच्छुन तया निकटी पातला
स्वर्गीचे सुरवर त्या ते पाहून बोलते झाले तया ते आपल्या गृहासी बाळ निमुन संगोपन करीत्या ते म्हणती महाराज सभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे असो ऐसे सुखस्थित बाळ लोटले बहुत दिवस सप्तवर्षी कोशसुत मौंजी बंधना मिरवला तळतळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ किडत असे मनोहर अर्कजीवी दुसरा बाळ तेजस्वी अर्कनीती खेळत आहे स्वस्थ गती बहुमले बैसवनी पंगती लटकेची अन्न वाटीत असे ते पाहुनी अनुसुया सूत पाहुनी मनी हास्य करीत मग प्रत्यक्ष बाळतनु धरून तया माझी संचरला मग कृपा सिद्धी करुणी युक्ती देता झाला तयाचे हाती जे जे वदे वाणी निश्चिती ते पदार्थ मिरवावे उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परी तुन सेवी सिद्धांना ते कदा काळी बाळकारे मग ती बाळे अज्ञानपणे साचोकारी करिता भोजन ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळता ती ऐसा ऐकुनी कोश धर्म 8वी केली सुरवरांचे वचन की पुढे पाहुनी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला हा जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्तिवाणी ती जनप्रसिद्ध पंचविषया संतोषोनी सिद्ध इच्छले कामा फळत असे मग अंगी आले शहाणपण ध्याचे गेले अज्ञानपण तरी कवणे अर्थी जगाचे काज कवने अर्थे फळत असे नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेल अत्रिनंदन तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडत असे मग पुसुनी मातेसी निगता झाला मुनी शोधासी मातापुराती पांचाळेश्वरासी पाहू लागला कोल्हापुरी दत्तक्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्नग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मगनाथ येईल परिसिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी जाणून खुण पाय वंदावे तयाचे कोरडे अन्नाचे घेऊनी नाम क्षितिसे ठेवी करपद्म तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसला मग ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून अन्नछत्र चालविले मग प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरी अत्रिनंदन कुशितरूपी रूपवान भिक्षा मागी गृहोगृही ऐसे रीती एक मास लोटनी गेला सदस्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करता पै झाला ग्रामस्थ म्हणे नागनाथ कोरडे अन्न त्या गृहात येरू येईल जब भिक्षेत त्याचे अन्न वाढावे परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करुण परी तो त्रैदैवांचा अंशय ऐकून भिक्षेलागी आतळना नाथासी होता श्रुतमात शीघ्र चपळत्वे येत धावत अत्रिसुताच्या निकट जाऊन चरणी माथा ठेवितसे मग धरुणी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपैमौळी ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला देवनी स्वमुखे आत्मखुण केला ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले नाथ दीक्षा तत्काळ देऊन उन्मनी मुद्रा लेवली कानी शिंगी शैली सिद्ध करुणी नाथालागी ओपिली अतिरसुत गेला गिरणार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थकृत नानाक्षिती बाले घाटी पातला यापरी कोण एके दिवशी मच्छिंद्राला त्या ठायासी सुदृढ चालला द्वारात स्वशिष्यांनी हटकिले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ स्पर्शकळास्त्वरे प्रेरित तेणे झाले महिव्यक्त 700 शिष्य सकळीक ऐसे नागनाथ हे पाहुन अत्यंत गोपला कृपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून परी भ्रष्ट बुद्धी आहे की प्रथम गरुड विद्या वंदन विद्या जल्पुन स्वर्गीय गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे मग नानास्त्रांचे प्रयोग उक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशंक मच्छिंद्र होणी जगती स्तब्धदृष्टी पाहत असे मग तो सर्पोन्मत्त येऊन डंकिती ठाईनाथ त्याने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे परी दत्तात्रय नामे करुण बाह्यट्टासे वचन तो नागनाथ हे शब्द ऐकून साशंकित होत असे मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुस्ता झाला स्नेह भरीत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा तरी महाराजा नाथ पंथात मी दत्तात्रयाचा ज्येष्ठ सूत ऐसा ऐकून वटसिद्धनाथ मना माझी कळबळला मग नेऊन या स्वस्थानासी बैसविला आपणापाशी गौरवणी उदार मानसी एक मास ठेविला 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पेडाकारक नव्हती धावरे खांडुक उसन टिके किरळ अहिरानैम वर्षिक सर्प विषहरण ऐसे विद्या परोपकारी हिमालयाची आत्मजा ती योजिली मंगल काजा ऐस्या परी लावण्यलता सभेत मिरवे जगन्माता तै विधीचा विरह काम अधीरपणी द्रवला उत्तम मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला विधितो बैसला ठाईच करुण रेत रगडिले मही कारण तै आगळे 60 सहस्र पूर्ण भाग झाले रेताचे तै 60 विली जीवदशा रेती झाल्या अपारा प्रवेशा 60 सहस्र ऋषी वेशे
वालचिल्य भागी मिरवले. परी एक आगळा होता भाग, तैसाचे राहिला तेथे चांग. सेवक झाडी मही अंग, केर समानी मिसळला. मग तो जळी ढळढळीत, तरुणी प्रभावी वाहत जात. तो पाहता अकस्मात, पुष्ठवेष्टनी आतुडला. या उपरी बहुता दिवशी ईश्वराज्ञावतार क्रमासी. पिप्पलायन नारायण संचरला. देह वाढता सबळवंत, कुशमूळ झाले त्रुटीत. मग ढाळपणी महिवरती, बाळदृष्टी सती आले. विप्रासो परम सुशीळ, पुणित ग्रामी तयाचे स्थळ. तेथे येता दृष्टी बाळ, पाहिले सई ते धबा. मग स्वरस्थ सुरवर शब्द सोडूनी, नारदा ते बोलती वचनी. स्वामी तुम्ही जाऊनी, सत्यश्रवाचे सुचवावे. सत्यश्रवाते सुचवावे. बाळ उपनी नारद मुनी, बोलता झाला तया लागुनी. सत्यश्रवा बाळ नामी, चरपटाई सैपाचारी. सप्तवर्षे पर्यंत पालन केले कालस्थित. उपरी मौंजी बंधन त्यात, अति गजरे केले असे. मग करुणी वेदाध्ययन, शास्त्रविद्येत केले निपुण. मीमांसादी सकळ व्याकरण, न्यायशास्त्र पडविले. ब्रह्मो रेतोदय प्राणी, नारदास जात मत बद्रिकाश्रमा प्रती. मच्छिंद्रनाथ अपर्णा प्रती, दत्तात्रय चतुर्थतो. वार्ता ऐकता आदिनाथ, दत्तात्रया बोलत की तुम्ही नमनारायणात सनाथ करू इच्छिले. ऐसे बोलता उमारमण, बोलता झाला अत्रिनंदन की महाराजा पश्चातापाविण हितप्राप्ती मिळेना. यावरी बोले नारद मुनी, हे अवधूता बोलसी वाणी. तरी चरपटाचे अंतकरणी पश्चातापम मिरवितो. मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालिले मार्ग लक्षणी. मार्ग धरुणी बद्रिकाश्रमाते पहावया चालिले. नमित उभही श्री केदार समर्थ, तो प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुनी विधिसूत तयापाशी पातले. ऐसैकता चरपट वचन, उलंब चरणी माथा ठेवून. म्हणे महाराजा स्वरूप धावून, सनाथ करी मजा आता. ऐसे बोलता नारद मुनी, दत्तात्रय कृपा करुणी. ठेविता झाला बर्द पाणी, चरपट मोवळी तेत भा. मग हंबरद हस्त ठेवूनी मोवळी, करणी ओपिली मंत्रावळी. ओपिताची अज्ञान काजळी, पेटून गेली तत्काळ. अवश्य म्हणून त्रिसूत, चरपटासी विद्याभ्यासित. सकळ शास्त्री झाला ज्ञात, उपरी तपा वैसविला. मग नागपत्री अश्वत्थी जाऊन, 12 वर्षे वीर साधन. 9 कोटी 7 लक्ष रत्न, शाबरी कवित्व पै केले. मग श्री गुरु त्रिसूत, सविता झाला गिरनार पर्वत. एरेकडे चरपटनाथ, तीर्थावळी चालिला. तीर्थकरिता अप्रिमित सत्शिष्य नव झाले त्यास. ते नव शिष्य प्रख्यातवंत, सिद्ध कला जाणीती. राघव सिद्ध, बाळ सिद्ध, गोकाट सिद्ध, जाबु सिद्ध. नैमित्तक सारेंद्रक सूक्ष प्रसिद्ध. द्वार भैरवर्ण सिद्धतो, जोगी शरांगी निजानंद. नैन निरंजन यदु प्रसिद्ध, गैवन क्षुद्र कास्त सिद्ध. रेवणनाथाचे अस्ति पै, उरेश सुरेश धुरेश कुहर. केशमर्दन शुद्ध कपूर, भटेंद्र आणि कटभ्रवा सावर. हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे. दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष, कामोकारणव सहन सिद्ध प्रसिद्ध. दक्ष लायन देवसिद्ध, पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे. निर्णयार्णव हरदंतान, भोमान होक्षय कृष्णपलायन. हेमा क्षेत्रात रत्नागर नाम, गोरक्षाचे हे असती. विनय भास्कर दत्त धात, पवन भार्गव क्षारणव यथार्थ. कविट शरवा वधम प्रोक्षित, नव जालिंदराचे हे असती. शारुक वालुक शरभ सहन, पोक्षित शरभ कोकिल नाम. कास्मित वाच संपत्ती नव ही पूर्ण, काणिपाच हे असती. यापरी 6 सिद्ध, लोभ भ्रातरक चिरकाल वृंद. नारायण काळिका सावरजी प्रसिद्ध, चौरंगीचे असती पै. मिणनाथ अडमंगीनाथ, याचे 6 सिद्ध सिद्धवंत. सुलक्षा मोक्षणव समर्थ, द्वार भद्राक्ष 6वा. एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण. ग्रंथी वदला धुंडीनंदन, मालू नरहरीचा वंशिक पूर्ण. सेवक सई संतांचा, स्वस्ती श्री भक्ती कथासार. समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसुत भाविक चतुर. अष्टमोध्याय गुणः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार अष्टमोध्याय समाप्त. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. चरपटी गया प्रयाग काशीहून, जगन्नाथ मल्लिकार्जुन. फणी पर्वत रामेश्वर करुण, उमारी दैवत पाहिले. 12 मल्हार हिंगलाज, 12 लिंग तेजपुंज. सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी सहज, मयी प्रदक्षिणा घातली. सकळ मयीचे झाले तीर्थ, गुप्त प्रगटे अत्यद्भुत. परी एक राहिले इच्छिले तीर्थ, स्वर्ग पाताळ तीर्थात. जाताची सत्य लोक विधी सभेत, चतुराननाचे चरणवंदित. बंधुनिया जोडून हस्त, सन्मुख उभा राहिला. यावरी बोले कमलोद्भव, 12 संवत्सर येथे असावे. त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व, स्नानासी जाऊ सकळीक. म्हणे नारद ऐक वचन, कामे वेदले माझे मन. की अमर कुसुम वाटिकाश्रम, पाहू क्रीडे कारणे. मग मन मानेल तैसे फळ, तोडून या तपोबळ. भक्षण करती एकमेळ, उभय सुत विधीचे पै.
संचरताची विभक्त ठाया, चरपट गेला फळे तोडावया, तो रक्षक येऊनी पृष्टिमाया, चरपटा ते धरी येले, येरीकडे लती कापाळ, धरुनी चरपट बाळ, येताची भेदिले मुख कमळ, हस्तप्रहारे करुणिया, करी कवळोनी भस्मची मोठी, वाताकर्षण जलप होटी, तेने करुणी बनकर थाटी, व्याप्त झाले सकळीक, मग पाचारुणी सुरवर मेळा, इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ, शासन करुणिया बाळ, धरुणी आना मज पुढे, मग हाती भस्मची मोठी, वाताकर्षण झाले होटी, पाहुणे देव चमुथाटी, सव्य अपसव्य फेकित असे, प्राण होनी कासावीस, ध्येय सांडती स्वर्ग महिस, रुधिर येऊनी अननास, पूरवाहे भडभडा, ऐसा कोणी बोलती हेर, ना तरी उगलाची जाईल प्राण, तरी दशकरा ते साह्य करुण, येथे आणावा महाराजा, मग गणांसहित अष्टभैरव, अष्टपुत्र घेऊनी शिव, शतकोटी समुदाय, अमरपुरी पातला, प्रयोगी अस्त्र वाताकर्षण, शिवास पाक शासन, एकदाची मही कारण, ढासळुनी पाडिले, मग हाती गदा प्रताळून, येता झाला रमारमण, तै चरपडत तेथे दृष्टी पावन, भस्मची मोठी कवळीत असे, मग ते अस्त्र पवनगती, संचरते झाले हृदयाप्रती, तेने झाले अरिष्टाती, धडाडुनी पडियेले, चित्ती गमनागमन ध्यान, त्वरे पातला सत्यग्राम, पित्यापुढे शीघ्र येऊन, उभा राहिला चरपटतो, पांचजन्य सुदर्शन, सव्यपसव्य कराकरण, कक्षे कदा हृदयस्थान, कौस्तभगळा शोभवी, ऐकता चरपट गोष्टी, परमद चकला परमेष्ठी, मग हृदय धरुणी नाथ चरपटी, गौरवीत बाळाते, मग विधी आणि चरपटनाथ, त्वरे पातले अमरपुरीत, तो हरिहर अव्यवस्थित, चतुरानने देखिले, वाता प्रेरक मंत्र जपून, सावध केले सकळ देवजन, उपरी जे का गतप्राण, संजीवनीने उठविले, मग जन्मापासून अवतार लक्षण, भीती सांगे देवा कारण, विष्णू सकळ वृत्तांत ऐकून, ग्रीवे लागी तुकवी, असो सकळांचे समाधान, पावनी पावले स्वस्थान, चरपट अवतार पिप्पलायन, सर्व देवांलांगी समजला, यावरी पुढे खेळी मेळी, पर्वणी उत्तम पावली बळी, मणिकिरणेसी सर्व मंडळी, स्नानालागी जात असे, नारद विद्या पूर्ण गमन, मनी चिंतिता पावे स्थान, तयामागे गौरवून, भोगावतीसी पातला, करुणे भोगावतीचे स्नान, सप्त पातळा दृष्टी पाहून, या परीक्षा पूर्णनाथ, भ्रमण करी महिसी, इंद्र चरपटीने जिंकला, वैभवे मशकतुल्य केला, तरी तो विस्मयमान खोचला, खडतर प्रणी हृदयात, वाताकृष्ण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ, नाथपंथीये महाबळ, आतळले कैसे कळेना, बोलता झाला वाचस्पती, यत्न करावा समभासा, त्या निमित्ते नाथाराजसा, घेऊन यावे स्वर्गासी, उपरीचर जाता महितळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी, सांगून त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्राम्मा बोधिल, असो नवनाथ परिवारासहित, विमानयानी झाले स्थित, 84 सिद्धा समवेत, अमरपुरी पातले, मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवर पाळा ऐकमात, सिंहलद्वीपी स्थान अद्भुत, यज्ञ तेथे करावा, दंपत्य बैसुनी सहस्रनयन, मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण, यज्ञ आहुती नवही जना, स्वाहा म्हणोती कुंडी टाकती, दहानाथ यज्ञ आहुती, प्रभावी चाले मच्छिंद्र जती, पुत्रमोह धरुणी चित्ती, अभ्यासायित बैसविला, हेरीकडे मिननाथ, सुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणूनी सापेक्ष, इंद्रमयूरवेशे नटला असे, निकट तरु शाखेवरती, विद्याभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जपती, वाताकर्षण लाधले, असो हवन अर्पण आहुती, मग पाहुनी पूर्ण समाप्ती, मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती, अग्रपूजे बैसला, सकळ बैसवनी कनकासनी, इंद्रोबा जोडणी पाणी, म्या मयूरवेश धरुणी माये, अभ्यासले विद्येते, नवनाथ शापिती इंद्रातु कृत्रिम, आणले ठकवावे या कारण, तरी चोरुणी घेतले विद्यारत्न, निष्फळ होईल तुझ लागी, 12 वर्षे तपाचरिता, विद्या फळेल तत्वता, नाथपंथी छळन होता, पदरावरी पडेल, ऐसे तप करोन, स्वस्थानास इंद्र जाऊन, उपरी नवनाथ करिता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले, शके 1000 पर्यंत, प्रकट रूपे मिरवले नाथ, मग येऊन आपले स्थानात, गुप्त रूपे राहिले, मडित राहिला कानी पदती, उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती, जाणपी जो जालंधर जती, गर्भगिरी नांदतसे, त्यावनी खालता गैबी पीर, तो गैनीनाथ परम सुंदर, बडवाळ ग्रामी समाधीपर, नागनाथ असे की, विटग्रामी माणदेशात, तेथे राहिले रेवणनाथ, चरपट चौरंगी अळवंगी तीर्थ, गुप्ताद्यापी करिताती, भरतरी राहिला पातळ भुवनी, मिळनाथ गेला स्वर्गा लागुनी, गिरनार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला, गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात, विमान पाठवून मैनावती ते, घेऊन विष्णू गेला असे, पुढे 84 सिद्धापासूनी, नाथपंत मिरवला अतिसामर्थ्याने,
येथूनही चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा. फलश्रुती तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवन करिता श्रवण पठन. काय लाभेल निश्चये मच्छिंद्र जन्मस्थिती पठन. नित्यकरिता भावे करुण तरी संबंधवादा घरातून. जाईल त्रासून महाराज नागाश्वत्थी सिद्धी पठन. अपार धन लाधेल संसारी जाण. विजयलक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र. मच्छिंद्र मारुती युद्ध पठन. शत्रू होती क्षीण मुष्टिविद्या साधना. तया होत सर्वता ज्वालामुखी भेट पठन. चुकेल कपटाची बंधन व्यथा. शत्रू पराभवनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल. भूते मच्छिंद्र कंदन पठन. भूत संचार नोहे त्या घरा कारण. आली असता जाती सोडून परमत्रासे करुणिया. कालिका मच्छिंद्र युद्ध पठन. शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट करुणी मन. किंकर होईल हारीचा. वीरभद्र कथा गाता ऐकता. लिप्त नो हे 84ची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वता. चिंता व्यथा हरतील जखीन भयापासून. त्वरित मुक्त होईल जनी. नित्यकथाभ्यासुनी फलप्राप्ती घेई जय. पाशुपतराव कथा गाता ऐकता. आपला सखा देशाभरता. तो गृहासी येऊन भेटेल तत्वता. चिंताव्यता हरेल की वृक्ष तपसाधन ऐकता. साधेल विद्या इच्छिला अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता. 14 विद्या करुणी राहे. गहिनीनाथ जन्म पठन. स्त्रियांचे दोष जातील कपटपण. मुले वाचतील होता जाण. जगी संतती मिरवेल. जालिंदरनाथ जन्म पठन. नित्य अग्निपीडा होईना. धवळार दोष नासून. संपत्ती संतती सई भोगील. कानिपाचा जन्मकथा. क्षोभन पावे कोणी देवता जाण. क्षोभित असल्या होतील शमन. सुख सर्व त्याची देती. मैनावती सनाथ कथा. स्त्री हत्येचे दोष सघन. त्यांचे होनी सकळ निरसन. उद्धरील पूर्वजा जालिंदरगरती कथन. असेल बंद कारागृही व्यथा. तरी त्याचविल मुक्तता. निर्दोष जनी वर्तेल. कानिफा मारुती कंदन ऐकता. घरचे दारचे कलह नित्यकृत्य. शांती पावनी सर्व सुखात. निर्भयपणे नांदेल. वृक्ष बोल ऐकता. कानिफा भेटला गोपीचंदाते. तो प्रसंग वाचिता नित्यानित्य. दुःस्वप्नाते नाशील. जालिंदर गर्त मुक्तता. योग साधेला चरता. दुष्टबुद्धी जाईल सर्वता. सुपंत पंथा लागेल तो. गोपीचंद भगिनी संजीवता. ब्रह्महत्या नासेल सर्वता. पूर्वज कुंभिपाकी असता सुटका होईल तयांची. स्त्री देशी गोरक्षा कारण. भेटला मारुती श्रीराम प्रीतीने. तो प्रसंग करिता पठन. तया मोक्षार्थ साधेल की. गोरक्ष मच्छिंद्र भेट कथा. लागेल असेल अत्यंत वेळ. तरी चेष्टा जाऊनी धड. होनी प्रपंच आचरेल. स्त्रीराज्यातून मच्छिंद्र मुक्तता. नासेल बहुजन्मांची गोहत्या. निष्कलंकोनी चित्ता. तपलोकी मिरवले. मीननाथा मरुणी उठवला. पुत्रार्थ्या पुत्रतत्वता. तो होईल विद्यावंत. विद्वज्जना मान्य की. सुवर्ण गर्भाद्री कथा. पठण नित्य भावे. करिता घरी सुवर्ण नव. अखंड राहे भरुणी. मंद्राचरी भरतरीनाथ. जन्मनियाला अवंतिकेत. तरी तो प्रसंग पठन करिता नित्य. बालहत्या नासेल. बालहत्या जन्मांतरी. तेने समस्त वांज होती नारी. तरी ते नासेल संसारी. सुखी होईल बाळवाचे. द्यूतकर्मी गंधर्व सुरोचन. रासव झाला शापे करुण. तरी तो प्रसंग केली आपण. शाप वचन बाधेना. आणि मानवा विना दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामना. पुत्र गुणी होईल. विक्रम भरतरी कथन. गोहत्या जाती नासून. पोटी पाठी शत्रु संतान. न राहे भोवनिया. राजपती बैसला विक्रम. पदच्युत पावेल पूर्वस्थान. गेली वस्तू पुन परतोन. सापडेल तयांची. स्मशान तप करिता भरतरीनाथ. भाविकाच होईल लग्न. कांता लाभेल गुणवान. सदारत सेवीसी. भरतरी विरक्त कथा पठन. सुटेल क्षयरोगापासून. आणि त्रितापांची वार्ता जाण. कालत्रयी घडेना. शिवाराधिता शशांगर. जन्मला चवरंगीनाथ. तरी तो प्रसंग पडता नित्य. कपट मंत्र न चालती. मच्छिंद्र त्रिविक्रमधेही प्रवेश कथा. आयुष्य सता देहा कारण. गंडांतरे करू येतील विघ्ने. आपोआप टळतील की. मच्छिंद्र शबप्राप्ती कथा. धनुर्वाताचे निरसे विघ्न. झालेलाने होता श्रवण. पेढा हरेल तयाची. रेवणनाथ सिद्धी कला प्रकरण. जाणे कोणत्याही कार्याकरण. तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन. यश घेऊन येईल तो. रेवण बाळे आणि स्वर्गातून. महासिद्ध येईल उदरा कारण. 42 करुण उद्धारण. गातील आख्यान लोकपरी. वडसिद्धनाथ जन्मकथन. सर्प वृश्चिक दंशजया कारण.
झाली या विषांचे उत्तीर्ण, श्रवण केली या प्रसंगतो, नागनाथ मच्छिंद्र रळी कथन, सदनन लागे कुशिलपण, लागल्या त्याचे होईल बंधन, विद्यावंत होनिया चरपटी जन्म सुरस कथन, श्रवण पठन होता त्यास, हिवताप मधुरा नवज्वरास, शांती होईल सर्वस्वी, चरपटी प्रताप स्वर्गस्थ कथा, तो युद्धा जाता तपोधन, शस्त्रबाण पावोन, जय घेऊन येईल की, नवनाथ करती स्वर्गी हवन, लाभेल सर्व इच्छिलार्थ, यशश्री ऐश्वर्य योग्यता, पुत्र पौत्री नांदेल, असा हा ग्रंथ नो हे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमियागार, परी पालटोनी भाषांतर, महाराष्ट्राक्षरी रेखिला, तरी हा ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पाहावा पठन करून, हे सर्व प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असती की, यव परिवाचिता न ये जरी, तरी संग्रह करून ठेवावा गरी, नित्यवंदिता नमस्कारी, कार्य त्यातची घडेल, एक कुसुम झोकुनी वरती, चला म्हणावे मम कार्याप्रती, नवनाथ बंधुनी भुक्ती, नमस्कार करावा, ऐसा याचा आहे मार्ग, करुणी पाहवा चमत्कार चांग, नवनाथ अडोनी अंग, कार्य तुमचे करतील की, तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती, धुंडीसुत हेची प्रार्थी, मालू नरहरी देवाते, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्षका वै किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर, नवमोऽध्याय गुणः, श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदैव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय, भारत माता की जय।